आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत. नमस्कार. थँक्यू. चला सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजचा खटला. आज आपले पाहुणे आहेत एक असे व्यक्तिमत्व जे निवडणूक लढवण्यामध्ये आणि जिंकवण्यामध्ये तरबेज आहेत. एक अशी व्यक्ती जे डेटाला ॲनालाइज करण्यामध्ये मास्टर आहेत, ज्यांनी नरेंद्र मोदी पासून राहुल गांधी पर्यंत सगळ्यांसोबत काम केले आहे. प्लीज वेलकम राजनीतीमधले रणनीतिकार प्रशांत किशोर. आणि आपकी अदालतमध्ये आज आपले जज सुद्धा खास आहेत. 42 वर्षांपासून लंडनमध्ये राहून BBC साठी काम करत होते. प्लीज वेलकम मिस्टर नरेश कौशिक. आणि यादेखील आपण खटला सुरू करू. आजचे जज नरेश कौशिक यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी. न्यायालयाची कारवाई सुरू करण्यात यावी. आणि पहिला आरोप लागेल प्रशांत किशोर यांच्यावर. या अगोदर एक नजर प्रशांत किशोर यांच्या बॅकग्राऊंडवर. राजकारणातल्या दुनियेतील जबरदस्त रणनीतिकार पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टच्या रूपामध्ये प्रख्यात प्रशांत किशोरनी देशातल्या मोठमोठ्या नेत्यांसोबत काम केलं आहे. प्रशांत किशोरांना पहिल्यांदा नोटीस करण्यात आलं जेव्हा त्यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याच्या कॅम्पेनची स्ट्रॅटेजी बनवली, मार्केटिंग आणि जनसंपर्काचा प्लॅन बनवला आणि मोदींचा मोठा विजय झाला. प्रशांत किशोर यांनी 2015 मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांना जिंकवलं, पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांना आणि आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांना निवडणुकीमध्ये विजय मिळवून दिला. 5 वर्षांमध्ये प्रशांत किशोर यांची रेप्युटेशन अशी झाली की ते त्यांच्या रणनीतीनुसार कोणालाही निवडणूक जिंकून देऊ शकतात. यानंतर तर लाईन लागायला लागली. दिल्लीमध्ये प्रशांत किशोर यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासाठी रणनीती बनवली. तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये MK स्टॅलिन यांना विजयाचा रस्ता दाखवला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी इलेक्शन स्ट्रॅटेजी बनवली. तिन्ही जागांवर मोठ्या प्रमाणात विजय झाला. प्रशांत किशोर निवडणुकीसाठी ऑन ग्राउंड आणि ऑनलाईन कॅम्पेन राबवण्यामध्ये तरबेज आहे. हे नेत्यांना पदयात्रा करवतात, सरळ लोकांच्या घरामध्ये पोहोचवतात, कोणती वचनं द्यायची हे त्यांना सांगतात. 2020 मध्ये प्रशांत किशोर यांनी निवडणूक सल्लागाराचे काम सोडून दिलं. ऑक्टोबर 2022 मध्ये प्रशांत किशोर यांनी बिहारमधून जनता स्वराज यात्रेची सुरुवात केली. ते बिहारमध्ये गावोगावी जाऊन लोकांना जागवण्याच्या कामांमध्ये लागले आहेत. 10 पेक्षा जास्त निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर आपकी अदालतमध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील. तुम्ही सुद्धा विचार करत असाल की हा प्रशांत किशोर कोण आहे. निवडणुका येताच मोठे मोठे नेता त्यांच्या मागे मागे धावू लागतात. यांच्याकडे अशी कोणती जादूची काठी आहे ज्याच्याने हे मोठमोठ्या नेत्यांना हे निवडणूक जिंकून देतात. तर मग चला सुरुवात करूया आजचा खटला. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप प्रशांत किशोर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे कृतघ्न आहेत. प्रशांतजी, तुमच्याबद्दल तर पूर्ण जगाला माहिती आहे की तुम्ही नरेंद्र मोदीचे शोधक आहात. ते तुम्हाला निवडणुकीच्या राजनीतीमध्ये घेऊन आले. गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही काम केलं. पण माझी माहिती अशी आहे की तुम्हाला राहुल गांधी घेऊन आले होते. तुम्ही राहुल गांधींचे शोधक आहात. डिस्कव्हरी तर मी कोणाचीच नाहीये. मी राहुल गांधींबरोबर एक छोटासा असाइनमेंट पहिल्यांदा केला होता, पण ते फक्त पब्लिक हेल्थशी निगडीत असलेलं काम होतं. मी ट्रेनिंग घेतलं होतं. ते काही पॉलिटिकल कंपनी नव्हतं. 2007-8च्या दरम्यान मी अमेठीमध्ये त्यांचं एक हॉस्पिटल आहे मुन्शीगंज, तिथे एक गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी. संजय गांधी हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलमध्ये मी जरा काम केलं होतं त्यांच्यासोबत. त्यानंतर मी देशाच्या बाहेर गेलो होतो.
पण जेव्हा मी परत आलो तेव्हा मोदीजींसोबत मी तेच काम पब्लिक हेल्थ आणि न्यूट्रिशन बाबतीत करायला आलो होतो. पण हळू-हळू जसं आपल्याला नशीब घेऊन जातं, की ते मी करायला लागलो जे लोकं आजकाल निवडणुकीचे रणनीतिकार किंवा प्रबंधनकार या शब्दामध्ये मला संबोधलं जातं. परंतु माझ्या माझ्या डोक्यामध्ये ना माझ्या डोक्यामध्ये आणि नाही मोदीजींच्या डोक्यामध्ये असं काही आलं असेल, की निवडणूक व्यवस्थापना करायची आहे. जेव्हा आपण गोष्टींना सुरुवात करतो, तेव्हा दैनंदिन जीवनांमध्ये जे काही तुम्ही जी काही मदत करू शकतात, तुम्ही ती मदत केलीत आणि मग त्यानंतर हळू मला अशी नाही, कामं आता हे देण्यात तर आली. इतिहासात लिहिलं गेलं आहे. मग ते अमरिंदर सिंग असो किंवा जगनमोहन रेड्डी असो, ममता बॅनर्जी असो, या सगळ्यांना तुम्ही मदत केली होती निवडणूक हे जिंकण्यासाठी. बघा, वी आर हायली ओव्हररेटेड. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, किती लोकं आहेत, की जे निवडणूक जिंकून दिली, निवडणूक जिंकण्यामध्ये मदत केली. वी आर हायली ओव्हररेटेड. कोणीही एक माणूस, मी किंवा दुसरा कोणी इंडिव्हिज्युअल किंवा लोकांचा ग्रुप असं काही नसतं, की ते तुम्हाला निवडणूक जिंकवतील. निवडणूक तर नेते जिंकतात, पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळे जिंकली जाते, जनतेच्या मतदानामुळे जिंकले जातात. आमच्या लोकांची भूमिका किंवा आमच्यासारख्या लोकांची भूमिका ॲट व्हेरी बेस्ट कुड बी ऑन द मार्जिन. इन स्ट्रीमलाइनिंग थिंग. सगळं सुव्यवस्थित करणं, त्याला योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. या गोष्टींमध्ये आमच्यासारख्या लोकांचं योगदान असू शकतं. हे तर सगळे मीडिया किंवा समाजाने पसरवलेल्या गोष्टी आहेत. काहीतरी एक निश्चित गोष्ट बघतात, की हे कुठलं काम करू शकतात. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बनवली जाते. अच्छा, हे प्रशांत किशोर आहेत, यांनी असं केलं, असं काही नाहीये. हे सगळ्यांचं योगदान आहे म्हणा. तरी पण एवढ्या साऱ्या लोकांना 10 लोकं अशी आहेत, त्यांना निवडणूक जिंकण्यामध्ये मदत केली, रणनीती बनवायला मदत केली. तर जे तुम्हाला घेऊन आले होते राहुल गांधी, त्यांना काय नाही जिंकवू शकलात. नाही, राहुलजींची समज अ, काही अशी आहे, की त्यांना माझ्यासारख्या व्यक्तीच्या सल्ल्याची गरज नाहीये. अ, रा राहुल गांधींना माहिती आहे बघा, हे बघा, तुम्ही जर स्वस्थ आहात किंवा तुम्ही स्वतःला स्वस्थ समजतात, की मी स्वस्थ आहे, मला काहीच आजार नाहीये, तर तुम्ही डॉक्टरकडे का जाल? तर जर त्यांना याची काही आवश्यकता नाही वाटली, तर काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की नाही असं बघा, बऱ्याच गरज वेळ त्यांना होतं, की भासली होती. तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर कामसुद्धा केलं होतं. तुम्ही त्यांना 870 किलोमीटरची यात्रासुद्धा करायला लावली. तुम्ही त्यांना खाटेवर सुद्धा बसवलं. तरी पण काहीच नाही, करू शकला नाही. नाही. ते हे बघा, इलेक्शनमध्ये जे जिंकणं असतं ना, जिंकणं आणि हरणं हे सगळं एकत्रित आहे. त्याचा दोषही मी त्यांना नाही देणार. उत्तर प्रदेशमध्ये जो काही प्लॅन केला होता, जी काही मेहनत केली होती, जी काही स्ट्रॅटेजी लावली होती, ती काँग्रेसला मी का सांगू, दोष तर मी घ्यायला हवा. वी कुड नॉट इम्प्लिमेंट इट ऑन द ग्राउंड. ते कधी असा विचार नव्हता, की सपासोबत तुम्हाला अलायन्स करायचं आहे. जर त्याचा तुम्ही स्लोगन आठवाल, तर त्यात लिहिलं होतं, की 27 वर्ष यूपी बिहार. इथून सुरुवात केली गेली होती. तर तुम्ही जनतेला असा मेसेज दिला, की 27 वर्षामध्ये ज्यांनी यूपी बिहारमध्ये राज्य केलं, त्यांनी यूपीचं अजिबात भलं नाही केलं. आणि तुम्ही 6 महिन्यानंतर जसं काही आकर्षण मिळालं, तर काँग्रेसवाल्यांनी सगळ्यात पहिलं जाऊन सपाबरोबर समझोता करून घेतला. आता आमच्यासारख्या लोकांची स्थिती ही अशी झाली, की तुम्ही आता नाही सोडू शकत, नाही तिथे राहू शकत. याच कारणामुळे यानंतर तुम्ही बघितलं असेल, की मी काँग्रेसबरोबर माझी 3-4 खूप सीरियस आणि प्रदीर्घ चर्चेनंतर सुद्धा मी त्यांना हो नाही म्हटलं. यासाठी नाही म्हटलं, कारण की यूपीचा जो माझा अनुभव राहिला होता, त्याच्यासोबत त्या गोष्टींना मान्यता दिल्यानंतर मात्र व्यवस्थित अंमलात आणत नाहीत. आणि मग नंतर मीच ठरवलं, की मी तुमची मदत नाही करत आहे, तर कमीत कमी माझ्यामुळे तुमचं नुकसान नको व्हायला आणि तुम्ही सुद्धा माझं नुकसान नका करू, म्हणून मी लांब राहिलो. हे खरं आहे का, की तुम्हाला वाटत होतं, की उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रक्षेपित केलं जाईल? अगदी खरं आहे. फक्त इच्छाच नव्हती. हा पूर्ण प्लॅन त्यांना सांगितला गेला. पूर्ण पार्टीची सहमती झाली आणि त्यानंतरच मी यूपीचा प्लॅन मान्य केला होता. 3 महिन्यांच्या अभ्यासानंतर मी जो प्लॅन बनवला होता, त्यामध्ये तारीख, वार सगळं लिहिलं होतं, की कोणत्या दिवशी त्यांना यायचंय. जेव्हा ती वेळ आली तेव्हा त्यांनी बॅकआउट केलं होतं आणि मग हे सगळं माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. माझ्या स्वतःच्या 10 वर्षांच्या अनुभवामध्ये हे असं कधीच नव्हतं झालं. आता बघा, मोदीजींसोबत जर तुम्ही काम करताय आणि हे ठरलं, की आपल्याला चाय पे चर्चाला भेटायचंय आणि पूर्ण मेहनत करतोय आणि चाय पे चर्चाच्या आदल्या दिवशी मोदीजी बॅकआउट करतात. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकतात? आणि नेमकं तेच झालं यूपीमध्ये. जी गोष्ट प्लॅन होती त्यांनी बॅकआउट केलं आणि कधी तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली? पूर्ण जग हे जाणून घ्यायला उत्सुक आहे. सोनियाजी का राहुल गांधीला प्रेफर करतात आणि प्रियंका गांधीला पुढे येऊन देत नाहीत? नाही, हे उत्तर तर त्याच देऊ शकतात. त्याचे त्याचे अगणित कारणं असू शकतात. जसे राहुलजी पॉलिटिक्समध्ये आहेत. ते सीनियर आहेत आणि फॅमिलीचा हा निर्णय आहे. राहुल गांधीच लीड करणार आहेत आणि जे ज्याचे नाणं ते चालतच नाही, त्याला मार्केटमध्ये पुन्हा पुन्हा उतरवण्याचा काय मतलब आहे?
नाही, नाणं चालत नाहीये हे तर स्पष्टच आहे. हे तर यात काही शोधकार्य करायची गरज नाहीये. पण का त्याला सारखं-सारखं चालवलं जातंय असं बराच वेळा आपण विचार करतो. कधीतरी हे नाणं वाजेल. कधी-कधी माणसं असा विचार करून हे चालवतात, की समजा तुमच्याकडे खोटं नाणं आहे, ते तुम्ही खिशात ठेवता. एका माणसाने नकार दिला तर ते खिशात ठेवतात. नंतर परत विकण्याचा प्रयत्न करतात. कदाचित कोणी मान्य करेल. तुम्ही तर तेव्हा 4-4 तास सोनियाजींबरोबर मीटिंग केली होती, की हे जास्त. सांगण्यावरून जास्त म्हणजे माझे जेव्हा त्यांच्याशी सीरियस बोलणं झालं बंगाल इलेक्शनच्या नंतर, तर ते 11-12 तास पर्यंत मी एकच गोष्ट म्हणजे काँग्रेसचे रिवायवलचा प्लॅन जो बनवला होता 10 वर्षांकरता, तो कोणत्या निवडणुकीसाठी नव्हता. त्याला त्यांनी 11-12 तास बघितला वैयक्तिकरित्या आणि ते सगळं विचार करून समजून-उमजून त्यानंतर त्यांनी आपल्या पार्टीच्या साथीदारांना आणि त्यांच्या सहयोगींना त्यात जोडले. त्याबाबत मीडियाशी तशी रिपोर्टसुद्धा होते. सोनिया गांधींनी जे प्रेझेंटेशन बघितलं, ते कोणीच प्रेझेंटेशन बघितलं नव्हतं. पूर्ण प्रेझेंटेशन 11 तास बघितलं त्यांनी. कोविड सुरू होता तेव्हा हे बघायला, की माझे सल्ले काय होते. बघा असे करोडो लोक आहेत ज्यांना अजूनही वाटतं, की काँग्रेस पार्टी रिवाईव्ह झाली पाहिजे. भले सत्तेमध्ये जरी नसले तरी मजबूत विरोधी पार्टी म्हणून अगदी खरं काँग्रेस आहे. हे देशासाठी हितासाठी आहे आणि सगळ्यांच्या हितासाठी आहे, की देशामध्ये एक मजबूत विरोधी पक्ष असावा, म्हणजे लोकतंत्र मजबूत राहील, तर सगळं काय सुस्थितीत फॉर्म्युला राहील. तुम्ही दिला? नाही, आपल्याकडे कोणताही फॉर्म्युला नाहीये. मी हे सांगितलं होतं, की निवडणुकीमध्ये म्हणजे नंतर येणारी निवडणूक कशी जिंकायची याची काळजी सोडून सरळ 10 वर्षाचा रिव्हायवलचा प्लॅन बनवला पाहिजे आणि आपण त्याला चिकटून राहिलेलो नाहीये. कारण की तुमचा जो काही उतार झाला तो एका दिवसात नाही झालाय. अशी कोणती घटना नाहीये ज्यामुळे तुम्ही असं बोलाल काँग्रेसचा उतार झालाय. काँग्रेसला जर तुम्ही नीटपणे निरखून पाहिलं, काँग्रेस तर एका सेक्युलर डिक्लाइन लागला आहे 1985 मध्ये. लोकांना अजूनही वाटतं की काँग्रेस आता हरलेली आहे. राहुल गांधी आल्यानंतर हरली, सोनिया गांधी आल्यानंतर हरली, असं काही नाहीये. 1985च्या नंतर आजपर्यंत काँग्रेस पूर्ण देश कधीच नाही जिंकू शकली. त्यानंतर त्यांचं 3 वेळा सरकार आलं. पण एकदा नरसिंहराव यांची मायनॉरिटी सरकार होती. 2004 मध्ये युती सरकार होतं, 2010 मध्ये युती सरकार होतं, 9 मध्ये. मी तुम्हाला एक उदाहरण देतो ज्यामुळे तुम्हाला समजून येईल दर्शकांना सुद्धा. 1989 मध्ये राजीव गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस हरली होती. तेव्हा 198 सांसद आले होते. पूर्ण देश हे मानतोय, जाणतोय, इतिहासात नमूद आहे की काँग्रेस 1989 ला निवडणूक हरली होती. 2004 मध्ये काँग्रेसचे 182 सांसद आले होते. पण पूर्ण देश असं म्हणतोय की सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस जिंकली. तर तुम्ही जेव्हा डेटा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसचा पूर्णपणे उतारच लागलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या डिक्लाइनचे कारण आहे की स्ट्रक्चरली पार्टीमध्ये जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यांना व्यवस्थित सुधारणा केली नाही. तुम्ही कोणत्याही प्रशांत किशोरला किंवा राहुल गांधीला आणा, तुम्हाला कुठेही यश मिळणार नाहीये. आणि हे तुम्हाला हे जे प्रेझेंटेशनचं नाव होतं ते मी रिवाईव्ह नव्हतं म्हटलं. रेनकार्नेट बोललो होतो, म्हणजे पुनर्जीवित करण्याची गोष्ट. हे काँग्रेसमध्ये कीप द सोल, रिमूव्ह द बॉडी, ब्रिंग द न्यू बॉडी. आणि मी तर ऐकलं होतं, की काँग्रेसने तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही पूर्ण निवडणूक लढवण्याची जबाबदारी घेऊन टाका. निवडणूक लढवा, तुम्हाला फ्री हँड दिला जाईल. हो, बोलले होते. पण त्यामध्ये सगळ्या गोष्टींवर सहमती झाल्यानंतर हा त्यांचा मोठेपणा होता, की त्यांनी सगळं ऐकलं, त्याला खूप नावाजलं आणि चांगली ऑफरसुद्धा दिली होती. मी नकार दिला. कारण त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जी व्यवस्था केली होती, ती एक एक्झिक्युटिव्ह व्यवस्था होती, ज्याचं नाव होतं एम्पॉवर ॲक्शन ग्रुप. त्याचं हे म्हणणं होतं, की तुम्ही या पूर्ण काँग्रेस पार्टीच्या निवडणुकीची जबाबदारी सांभाळावी, ESGचा भाग बनून. आणि माझं म्हणणं होतं, की ESG तर एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. तर ही काँग्रेसमध्ये काही संविधानातील बॉडी नाहीये. तुम्हाला जर उद्या वाटलं, की तुम्ही हे बंद करू शकतात आणि मला एवढा आनंद होतोय, की मी हे एक्सेप्ट नाही केलं. आज एवढे लोकं इथे बसलेले आहेत, त्यांना कोणालाच माहीत नाही, की काँग्रेसमध्ये ESG नावाची बॉडी आहे, जे काही काम करतायत, की त्यांनी नकार दिल्यावर सुद्धा ESG बनवली 8 लोकांना घेऊन. पण त्याचा परिणाम काहीच नाही झाला आणि त्याचा परिणाम अशाकरता नाही झाला, कारण माझं जे प्रपोजल होतं, काँग्रेसमध्ये जे तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे, पार्लमेंटरी पार्टीला रिवाईव्ह करा, CWCला संस्थात्मक करा, डिसिजन मेकिंग कोणीतरी पार्टीवर आणा. ते म्हणत होते, की सगळं करा. हे सगळं करण्यासाठी आम्ही तुम्हाला ESG करून देतो. तो एक ग्रुप झाला, जे काँग्रेस प्रेसिडेंटच्या मर्जीवर असणार. तुम्हाला हवं तर तुम्ही काम करा, सल्ले द्या. आणि माझा जो काही UPचा एक्सपिरियन्स होता, तर आय वॉज नॉट रेडी टू टेक द लीप ऑफ फेथ अगेन आणि म्हणून मी नकार मी दिला. काँग्रेसमधल्या खूप लोकांना विचारले, की प्रशांत किशोर यांच्याबरोबर तुमचं का नाही जमलं? हो. तर अधीर रंजन चौधरी यांनी, बाकीच्यांनी तर नीट रेकॉर्डवर सांगितलं नाही, तर अधीर रंजन यांनी रेकॉर्डवर सांगितलं, की प्रशांत किशोर त्यांचा माल घेऊन आले होते. त्यांनी माल दाखवला, माल आम्हाला पसंत नाही पडला म्हणून आम्ही नाही बोललो. आता बघा, अधीररंजन चौधरी यांचा जो राजनीतीचा प्रवास बघता किंवा ते कोणत्या प्रकारचे वक्तव्य करता, की इंटेलेक्च्युअल बँडविथ आहे, तसंच बोलणार. यापेक्षा जास्त त्यांची ओळख म्हणजे ते पार्लमेंटमध्ये जेव्हा उभे राहून बोलतात, तर जनता अजून 5 वर्षांमध्ये हेच समजून घ्यायचा प्रयत्न करते, की त्यांना काय बोलायचं आहे. हिंदीत किंवा इंग्रजीत बोला आणि कुठल्याही भाषेत नाही बोलता येतं तर
मग बंगालीमध्येच बोला ना भाऊ. कमीत कमी देशाला हे तर कळेल की तुम्हाला काय बोलायचंय. अधीर रंजन चौधरी तर त्या कमिटीचे पूर्ण वार्तालापचे एक भाग सुद्धा नव्हते. त्यामध्ये काँग्रेसचे खूप मोठे लीडर त्यांना आपण मानतो किंवा पार्टी मानते, त्यात 10-12 टॉप लीडर, त्यात परिवारातील 3 व्यक्ती होते. ते त्या कमिटीचा एक भाग होते. 10 तुम्हाला जनपदमध्ये म्हणायचंय बसून सोनियाजी होत्या, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे तिघे मेंबर हे होते. तिघे होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त 8 अजून लोकं होते आणि ते पब्लिकच्या डोमेनमध्ये आहेत आणि कोणी मीडियात मला आहेत. अजून सांगितलं की प्रशांत किशोर अहमद पटेल बनायला इच्छुक होते. अहमद पटेल मला तर बनायचं जरी म्हटलं तरी मी कधीच नाही बनू शकणार, कारण त्यांची जी ताकद होती ती माझी नाहीये आणि मला तसं करायचं नाहीये. आणि मी तसा माणूस नाहीये जो पडद्यामागून सांभाळतो. आता तुम्ही बघताय मी जे करतोय ते समोर-समोर येऊन करतोय. आपण माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा सांगितलं, की जनतेच्या जवळ कसं जायचंय, पदयात्रा कशी करायची, घराघरात कसं जायचं, दरवाजा मागून जाऊन मग नंतर तोडा जोडायला मला काही येत नाहीये. अहमद पटेल तर आता या जगात नाहीये. ते या सगळ्या गोष्टींमध्ये एकदम तरबेज होते. तर मला तर हे सगळं कधी सोपं नाही होणार. मला ऑफर दिली तरी माझं त्यांना म्हणणं फक्त एवढंच होतं, की तुम्ही जे काही सांगताय ते काम तुम्ही स्वतः करा. ते काम करण्यासाठी तुम्ही जी व्यवस्था बनवत आहात ते तुमच्या काँग्रेसच्या कॉन्स्टिट्यूशनलमध्ये त्याच्यासाठी काही काय तरतूदच तुमचा नाहीये. सल्ला हा सुद्धा होता की काँग्रेसचे अध्यक्ष गांधी नेहरू परिवारातील कोणीही नसायला पाहिजे? बघा लीडरशिपला धरून मी 3 सल्ले दिले होते आणि आणि हे बरोबर नाही सांगणं की लीडरशिपला धरून जो सेक्शन होता ते 8-10 लोकांबरोबर डिस्कस झालं नव्हतं. फक्त मॅडमबरोबर चर्चा झाली होती. आणि मी त्यांना 3 विकल्प दिले होते. त्यात चूक किंवा बरोबर असं काही नाहीये. मी त्यांना हे सांगितलं होतं की जर तुम्हाला राहायचं आहे, तर मग तुमची टीम, तुमचा जनरल सेक्रेटरी किंवा बाकीचे लोक जर राहुलजींना बनायचं असेल तर काय करायला हवं आणि अदर कोणाला बनायचं असेल तर काय कॉम्बिनेशन असलं पाहिजे, हे मी त्यांना 3 कॉम्बिनेशन दिले होते. मी हे नव्हतं म्हटलं की यांना बनू दे, हे नको. तर ही जी भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी आता जी सुरू केली आहे ती सुद्धा तुमचीच हो, हो. कल्पना होती? बघा त्या पूर्ण त्या पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये, पूर्ण आयडियामध्ये गोइंग बॅक टू द गांधीयन वेज त्याचा जो केंद्रबिंदू आहे, जे गांधींच्या पद्धती होत्या जनतेशी संपर्क साधण्याचे, तुम्ही त्यांना आपलंसं करा आणि लोकांच्या जवळ जा, चालत जा, बसनी जा, ट्रेननी जा. ते महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या पब्लिक कनेक्ट वाढवा. आणि प्रेझेंटेशन त्यांच्या जवळ आहे आणि माझा काय असा कॉपीराइट इश्यू नाहीये आणि नाही मला तो करायचा आहे. आता ते त्यांच्यावरच आहे की पब्लिक डोमेनमध्ये त्यांना ते वापरायचं आहे की नाही ते आणि जर त्यांनी त्याचा वापर कुठे केला. पण भारत जोडो यात्राच्या नावाने मी त्यांना कोणताही सल्ला नव्हता दिला. यात्रेची चर्चा नक्कीच दिली होती. प्रोग्राम बनवला असेल तर मी यात्रा बघा केली. तुम्ही डेटाला समजता, पब्लिकच्या मूडला अॅनलाइज करू शकता. तर भारत जोडो यात्रा करण्याने, मोहब्बतची दुकान उघडल्याने वोट मिळतील? यात्रा करून घेण्याचा जो मुद्दा आहे किंवा जनतेच्या संपर्कात जाण्याचा तुम्ही प्रयत्न करता, त्याचा वेगळाच मुद्दा आहे. हा मुद्दा फक्त निवडणुकीसाठी असायला नकोय. हे लोक चुकीचा जो अर्थ काढता आहेत. सर्वात यशस्वी यात्रा या देशाची वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल हॅज बीन सोमनाथ टू अयोध्या अडवाणीजींची. त्या यात्रेने राम मंदिराला देशव्यापी मुद्दा बनवला. त्या यात्रेने अडवाणीजींचं नाव घराघरात पोहोचवलं. त्या यात्रेने मदत केली भाजपाची ग्रासरूट कॅडर करण्याची. त्या यात्रेमुळे तुम्ही ती निवडणूक नाही जिंकलात. तर निवडणूक लढणं, जिंकणं हा वेगळा मुद्दा आहे आणि कोणताही तुम्ही जनसंपर्कासाठी मोठा प्रयत्न करता, तर निश्चित या प्रकारे चांगल्या नावाचा उपयोग करून लोकांच्या कनेक्ट होण्यानुसार तुमचा फायदा होणार, नक्की होणार. तो फायदा व्होटमध्ये बदलण्यासाठी अजून भरपूर काही मुद्दे तुमच्याकडे असायला पाहिजेत. आता तुम्ही बघितलात की राहुल गांधी एवढी मोठी यात्रा जी केली, तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये याचा काही प्रमाणात फायदा झाला. पण 3 राज्यांमध्ये, 3 वेगळ्या राज्यांमध्ये जिथे त्यांचे सरकार होते 2 जागांवर, तिथे त्यांना फायदा नाही झाला. तर फक्त यात्रा नाममात्र केल्याने निवडणूक नाही जिंकता येत. अजून एक खासगीतली गोष्ट सांगून टाका. आजकाल आपण बघतो राहुल हे गांधींना बघा, मी कोणतीही खाजगी गोष्ट सांगतच नाही. कारण निवडणूक जेव्हा निवडणूक जेव्हा तुम्ही लढवता, तर पडद्यामागची गोष्ट तुम्हाला अजिबातच सांगू शकत नाही. पण हो, जेवढं होईल हरकत नाही, तेवढं आपण पडद्यासमोरच्या हो. गोष्टी करूया. राहुल गांधी आजकाल पडद्यावर दिसायला लागलेत. कधी विडी कामगाराबरोबर विडी बनवताना दिसतात. कधी ते शेतकऱ्यांबरोबर रोपण करताना दिसतात. कधी त्यांना आपण बघतो कोणत्या तरी मेकॅनिक बरोबर, कधी ट्रक ड्रायव्हर बरोबर बघतो आणि हे खूप चांगले व्हिडिओज बनतायत. तर इलेक्शनमध्ये या गोष्टींचा फायदा होतो? काही फायदा होणार नाही. हे बघा, राहुल राहुल गांधींना याकरता फायदा नाही होणार, कारण कोणतीही गोष्ट अगदी बरोबर ब्लॅक अँड व्हाईट नसते. राहुल गांधींना याकरता फायदा नाही होणार, कारण तुमची पार्टी 60 वर्ष रुलिंग पार्टी म्हणून होती आणि आणि असं असूनही आज तुम्ही सांगतायत की धान्याचं रोपण कसं काय होतं ते किंवा चांदणी चौकामध्ये बुलेट रिपेअर कशी होते.
तर हेच कारण असू शकतं की जनतेने तुम्हाला अजून निवडलेलं नाहीये. कारण की हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि लहान पोरांनाही माहिती असतं की रोपणं कसं केलं जातं ते. म्हणजे तुम्ही ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य सांगायला बघताय, तुम्ही स्वतः शिकायला बघत आहात तर वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही जनतेला असं सांगताय की मी 50 वर्षापर्यंत मला माहीतच नाही की ट्रक ड्रायव्हर कसा असतो ते. हे बघा, मी हे समजतो की सामान्य कार्यकर्ता जो आहे, जो तळ्यातनं उठून वर आलेला आहे, त्याला माहिती असतं की शेती करणारी लोक त्यांचं आयुष्य कसं असतं ते, धान्याचं रोपण कसं केलं जातं, ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य कसं असतं. ड्रामा टाईप न करता तुम्ही व्हिडिओ व्ह्यू मिळतील, पण याचा वोटवरती काही परिणाम नाही होणार. जनतेमधून आपण प्रश्न घेऊ शकतो यावेळी. सर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ऑलरेडी काँग्रेसबरोबर काम केलेलं आहे. तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी ह्या तिघांमधला नॅचरल लीडर कोण आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, काँग्रेससोबत मी भरपूर काम केलेलं नाहीये, पण काँग्रेसच्या पंजाब युनिटबरोबर मी काम केलेलं आहे. जर या 2-तिघांमध्ये तुम्ही विचाराल, की राजनैतिक ॲक्युमेन कोण आहे, तर मग मी म्हणेन की सोनिया गांधीजी. या खूप-खूप पुढे आहेत त्यांच्या मुला-मुलीपेक्षा. 14-15 वर्ष आणि ही काही साधारण गोष्ट नाहीये. इटलीवरून येऊन या देशाच्या राजनीतीला समजणं आणि त्यामध्ये आपल्यासाठी जागा मिळवून घेणं. जरी जरी मी म्हणेन किंवा आपण बोलू, की ही त्यांच्यासाठी वंशावळी खाते आहे, गांधी परिवारातून येतात, याचा फायदा होईल. पण त्याच कुटुंबातल्या मेनकाजी सुद्धा आहेत. तर या सगळ्यासाठी तुम्हाला काही विशेषज्ञ बनण्याची काही गरज नाहीये. कारण सगळ्यांना माहिती आहे, की त्या तिघांमध्ये सोनिया गांधीजी बेस्ट आहेत. त्यांना खूप राजनैतिक अक्युमेंट प्रशांतजी, आहे. त्यांचा अनुभव आहे आणि पब्लिक कॉन्टॅक्ट खूप डिग्निफाईड राहिला आहे सोनिया गांधी यांचा मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये. पण त्यांचं स्वास्थ्य त्यांची साथ देत नाहीये. हो. त्यांना मनापासून वाटतं की राहुल गांधींनी समोर यावं. पण तुम्हाला असं वाटतंय की कधी राहुल गांधी सरकार बनवू शकतील असं? बघा, जेवढ्या या पार्ट्या आहेत सगळ्या अक्षरशः कौटुंबिक राजवंश म्हणजे वारसा हक्क दिला जातो आणि जर तुम्ही हे नीट बघितलं तर मग हे बघा की पार्टीचा वारसा हक्क पुढे देणं सोपं आहे. मग लोक हे बघायला लागतात की अरे हा पहिले लालू होते, आता तेजस्वी यादव आहेत, पहिले मुलायम होते, आता अखिलेश आले. पार्टीचं लीडर होणं हे सोपं काम आहे. तुमचं दुकान आहे, तुम्ही जाऊन बसा. वडील बाजूला झाले, आता तुम्ही बसलात. पण याचा अर्थ असा नाही की उत्तर प्रदेशच्या जनतेने अखिलेशला लीडर मानलंय. मुलायम सिंगजी बाजूला झाल्यानंतर अखिलेश यादव उत्तर प्रदेश 2014 कधीही जिंकू शकले नाहीत. सेम गोष्ट तेजस्वी यादव सोबत. जो लालूजींचा करिश्मा या टायमाला राहिला होता, पूर्णच्या पूर्ण बिहार 54 पैकी 51 MP जिंकले होते. तेजस्वी यादवचा करिश्मा नाही होऊ शकत. राहुल गांधी असो किंवा कोणत्याही मोठ्या लीडरचा तो कोणीही मुलगा असो. त्यांना म्हणजे पार्टीचा लीडर म्हणून खुर्ची मिळणं सोपं काम आहे, पण आपल्याला बघायला तर चांगलं वाटलं पाहिजे, की अरे हा चांगला मुलगा त्यांचा मुलगा आहे का? याच्याबरोबर आपण असं काही नाहीये. देश किंवा समाज त्यांना एवढं सहजपणे लीडर नाही म्हणू शकत. ते लढूनच जागा मिळवायला हवी. काँग्रेसमध्ये असे भरपूर सारे नेते आहेत ज्यांना वाटतं की जर प्रियंका गांधींना पुढे आणलं तर ते जास्त चांगले लीडर म्हणून प्रभाव पडू शकतील. बघा, जोपर्यंत ती व्यक्ती येत नाहीये त्या खुर्चीवर, तोपर्यंत या गोष्टीबद्दल असं काही बोलणं म्हणजे खूपच प्रीमॅच्युअर होऊ शकतं. आता जेव्हा वाजपेयी आणि अडवाणीजी होते, तर तेव्हा आपण असं काही बोलू शकलो असतो, की मोदीजी येतील आणि देशाचे लीडर होऊ शकतात. तेव्हा मोदीजी ॲक्टिव्हली अडवाणीजींसोबत काम करत होते आणि त्यांच्यासोबत राहून काम करत होते. 2009च्या निवडणुकीमध्ये फक्त तुमच्या माहितीसाठी म्हणून पश्चिम भारतात मोदीजी इन्चार्ज होते 100 पेक्षा जास्त जागांसाठी. पण तिथे बीजेपीचा परफॉर्मन्स एवढा चांगला नव्हता आणि त्याच आधारावर जर तुम्ही त्यांना मोदीजींच्या वोट कॅचिंग ॲबिलिटी आणि नॅशनल कॅपेबिलिटीवर शेरा मारला असता तर ती सर्वात मोठी चूक ठरली असती. तर मला वाटतं कोणा माणसाच्या क्षमतेला जेव्हा जज करायला पाहिजे तेव्हा त्याला जबाबदारी दिली गेली आणि त्याला तिकडे काम करण्याचं संधी देखील मिळाली जाते. मी अजूनपर्यंत बघितलं नाही की प्रियंका गांधींनी काँग्रेसला लीड केले. त्यामुळे मी आता काहीच तुम्ही नाही रस्ता तरी सुचवा की काँग्रेस कशी रिवाईव्ह होईल ते. तुम्ही ते- कोणत्या नावावर सहमतच काँग्रेस- होत नाही आहात. काँग्रेस तशीच रिवाईव्ह होणार जशी ती काँग्रेस बनली होती. त्याच गोष्टींवर जर काँग्रेस पुन्हा परत गेली तर काँग्रेस रिवाईव्ह होऊ शकते. कारण देशामध्ये काँग्रेस करता स्पेस आहे. लेफ्ट ऑफ सेंटर जी विचारधारा आहे, जी काँग्रेस लूजली रिप्रेझेंट करण्याचा दावा करते, ती स्पेस छोटी नाहीये. मी त्यांच्यातला नाहीये जो म्हणतो की आता देशात कोणीच राहिलं नाहीये. लेफ्ट ऑफ द सेंटर आता फक्त भाजपच राहिली आहे. पण त्याकरता काँग्रेसला त्याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. ड्रॉइंग बोर्डवर जाणं गरजेचं आहे. फक्त फॉर युअर इन्फॉर्मेशन, काँग्रेसमध्ये ॲव्हरेज 10 वर्षांचा सोनिया गांधींच्या आधी अध्यक्ष होण्याअगोदर 1 वर्ष 6 महिने असायचा 100 वर्षाच्या इतिहासामध्ये. सोनिया गांधी 25 वर्षांपेक्षा जास्त अध्यक्ष होत्या आणि ती गोष्ट फक्त सोनिया गांधींवर संपत नाही, तर ती तशीच खाली चालू होते. तुम्ही पार्टीमधली डेमोक्रेसीच मारून टाकली. नवीन लोक येत नाहीयेत, नवीन कार्यकर्ते यायला तयार नाहीयेत, तर मग त्याच जुन्या लोकांबरोबर किती दिवस? मग तुम्ही कितीही करा, शफल करा, त्याचा काही परिणाम तुम्हाला मिळणार नाहीये. काही फायदा नाही. जेव्हा तुम्हालाच काही अपेक्षा नाहीये तर मी तरी काय करणार. नाही मी तर आता फक्त ब्रेक घेऊ शकतो. हा. आपण आता ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये प्रशांत किशोरवर आरोप आणि प्रत्यारोप सुरूच राहतील.
राहुलजींबरोबर मी खूपच जास्त काम नाही केलंय, पण तुम्ही त्यांची ताकद सांगायची असेल तर मी सांगेन की ही हॅज अ टेम्परामेंट विच सरप्राइजेस मी. मी असं सुद्धा म्हणेन की नर्व्स ऑफ स्टील. कारण एवढं हरल्यानंतर पण एवढं पॉझिटिव्ह म्हणून राहणं आणि ते हसल्यावारी घेऊ नका तुम्ही. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण प्रश्न विचारत आहोत, खटला चालवत आहोत प्रशांत किशोर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे कोणाशीच इमानदार नाहीयेत. प्रशांतजी, नरेंद्र मोदींबद्दल आपण चर्चा केली होती. नरेंद्र मोदींचं कॅरेक्टर ज्यांना माहीत आहे ते कोणालाही सहजासहजी जवळ सुद्धा येऊन देत नाहीत. आणि ते मुख्यमंत्री होते, तुम्ही गुजरातमध्ये आलात आणि तुम्ही त्यांच्या घरामध्ये राहायला लागलात. एवढं मी सख्य कसं काय अहो, झालं? पण घर त्यांचं आहे आणि कोणाला ठेवायचं नाही ठेवायचा निर्णय त्यांचा आहे. त्यावेळी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला घरी ठेवलं, काम करण्याची संधी दिली आणि मी आपल्या पूर्ण इमानदारीने, क्षमतेने त्यांच्यासाठी जेवढं काम करता येईल तेवढं मी केलं. काय केलं तुम्ही? काही पण करायची तयारी होती, जेवढी माझी क्षमता आहे. ज्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना असं वाटायचं की माझं योगदान मी देऊ शकतो. मी माझ्या क्षमतेने जेवढं काही देवाने मला दिलं आहे, ते पूर्ण इमानदारीने काम मी केलं. बघा, मी तुमचं बॅकग्राऊंड बघितलं. तुमचा स्वभाव खूप चंचल आहे. एक जागी कुठेही टिकून राहत नाहीत. इथून तिथे जात असता. पण तुमचं तिथे एवढं मन लागलं की विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काम करत होता. नाही, मी चंचल तर नाहीये. असं तुम्हाला वाटत असेल. मी माझ्या आयुष्यातल्या 10 वर्षांच्या दृष्टीने काम पाहतो, तर पहिले 10 वर्ष मी युनायटेड नेशनमध्ये होतो. नंतरचे 10 वर्ष मी ते काम केलं, ज्याला तुम्ही राजनैतिक रणनीतिकार असं म्हणतात. कित्येक वेळा तुम्ही काही गोष्टी डिझाइन करता, कित्येक वेळा गोष्टी अशा होतात, की नियतीने ठरवल्या जातात. जे देवाने केलंय त्या हिशोबाने मी करत जातोय. आपण निमित्त मात्र मी जेव्हा इथे आलो होतो, तेव्हा असं अजिबात ठरवलं नव्हतं, की मी मोदीजींसोबत काम करीन, मग अजून कुठेतरी जाईन, मग नितीशजींसोबत काम करीन. कित्येक वेळा तुम्ही प्रवाहासोबत चालत जाता, कित्येक वेळा तुम्ही आधीच ठरल्याप्रमाणे बघता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की 10 वर्षात या गोष्टी झाल्या. मला याचं कोणतंही ज्ञान, समज असं काही नव्हतं, की मी असा काही प्लॅन केलेला, की मी एवढे दिवस मोदीजींसोबत राहीन, नंतर नितीशजींसोबत जाईन. हा तुम्ही कसा प्लॅन करू शकता? जेव्हा तुम्ही मोदीजींसोबत असतात, तेव्हा तुम्हाला कुठे माहीत असतं, की नितीशजी निवडणूक हरतील, हरल्यानंतर माझीजींना बनवतील, मग ते मला भेटायला येतील. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इतक्या अनिश्चित आहेत, की तुम्ही त्या प्लॅन नाही करू शकत. आय वेंट विथ द फ्लो. जे देवाने माझ्यासाठी ठरवलं होतं आणि जे मला काम मिळालं, ते मी इमानदारीने केलं आणि करण्याचा प्रयत्नही केला. आणि देवाची तेवढीच कृपा सुद्धा आहे, की मला सफलता सुद्धा मिळाली. बघा, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी लोकसभेची निवडणूक लढले प्रधानमंत्री पदाच्या उमेदवाराकरता, तेव्हा तुम्ही त्यांच्या कोर टीम मध्ये सामील होतात. होतो, पण त्याच्यानंतर जो काही आमचा प्रवास होता, तर त्यात माझी आणि त्यांच्यामध्ये जे काही बोलणं झालं होतं, तर आमचं पुढे काही नाही होऊ शकलं, पण त्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. ज्या दिवशी आणि निकाल लागला होता 16 मे 2014 ला निवडणूक जिंकल्याचा, तेव्हा कुठे होता तुम्ही? गुजरातमध्ये होतो. गुजरातमध्ये होतो, मोदीजींसोबत होतो. हो, मग हे सांगा ना, दुसरी वाली गोष्ट सांगा. नाही, म्हणजे रजतजी, तुम्हाला माहिती आहे, ते आधीपासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि मी परत सांगतोय, की मी त्यांच्या तुम्ही दोघांनी एकत्र बसूनच निवडणुकीचे निकाल नाही, बघितले होते का? नाही. आम्ही एकत्र बसून नाही बघितले, पण होतो आम्ही तिथे एकत्र. जेव्हा निवडणुकीचे एकत्र निकाल बसून तर मी कोणासोबतच निवडणुकीचे निकाल नाही बघत. मी निवडणुकीचे निकाल तर अगदी एकटा बसून बघतो. मी ममताजींसोबत असलो तरी निवडणुकीचे निकाल नाही बघत आणि नितीशजींसोबत त्यांच्या घरात सुद्धा असलो तरी नाही बघत. निवडणुकीचे जेव्हा निकाल येतात ना, तेव्हा सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो, की हृदयाची जी धडधड असते ना तुमच्या, जी टिकटिक वाजत असतं ना, तर मी तुम्हाला सांगतोय माझ्या स्वतःच्या अनुभवावरून, भले किती मोठा लीडर असू द्या आणि काही बोलू द्या, त्या सगळ्यांच्या तोंडाचं पाणी पळालेलं असतं. एकदा ते नंबर जेव्हा बदलत असतात ना, 2 सीट कोणाच्या वाढल्या, कोणाच्या कमी झाल्या, तर एव्हरी टाईम हार्ट कम्स टू द माउथ. माहीत नाही तुम्हाला किती ते बरोबर वाटते, किती नाही ते. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावेळी मी म्हणून कोणासोबत बसून हे बघत नाही, मी एकटाच बसून बघतो हे सगळं. पण त्यावेळी तुम्हाला काही अंदाज होता की नरेंद्र मोदी एवढ्या संख्येने हो, जिंकून आम्ही येतील? लोकांनी इंटरनल सर्व्हे केला होता. हे मी नाही म्हणू शकत की मोठा विजय मिळवला, पण जेव्हा फायनल नंबर्स दिले गेले इंटरनल टीममधून 240 ते 262 ची रेंज दिली होती आणि आय थिंक वी केम लिटल बेटर देन दॅट. पण हाच इंटरनल रिपोर्ट राज्यावर 240 ते 262 चा दिला गेला होता. पण त्या पूर्ण रणनीतीमध्ये तुमचा काय रोल होता अजून नाही सांगितलं. माझा रोल सेंट्रल कॅम्पेनमध्ये जे मोदीजींना धरून चालवले जात होते, जे मी विचार केले गेले होते, त्यावेळी पूर्ण 8-9 महिने तुम्ही कॅम्पेन बघितले.
डिजिटल असो किंवा फिजिकल असो, इकडे सुरुवात व्हायची मंथनपासून, ज्यामध्ये 2,500 ते 3,000 कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशन भरवली जात होती, की असा काहीतरी प्रोग्राम करायचा, ज्याची चर्चा होत नसते. ज्यामध्ये मोदीजी 7 तासांपर्यंत सलग सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिथे-जिथे मुलांमध्ये कॉम्पिटिशन झाली होती, काय-काय आयडिया होऊ शकतात, त्याच्यानंतर त्याच्यावरची चर्चा तुम्ही रोज लोकं बघत असतात. ते चाय पे चर्चाचा आणि आता जो स्टॅच्यू बनलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा, त्याच्यासाठी 4 लाख गावातून सामान एकत्र करून पूर्ण जो सोशल मीडिया आहे, यानंतर 3D होलोग्राम आहे. कित्येक प्रकारचे कॅम्पेन केले गेले होते. मोदीजींचे पूर्ण शेड्यूलिंग किती लोकांना अचंबित करायचं, की मोदीजी कसे 4 मीटिंग दररोज करतात आणि संध्याकाळी गुजरातला पोहोचतात. प्रत्येक संध्याकाळी ते 3D करायचे. तर त्याची जी पूर्ण लॉजिस्टिकल प्लॅनिंग होती इज व्हॉट डन टू द परफेक्शन, की हेलिकॉप्टर जेव्हा तिथे थांबेल, जिथे सभा होणार आहे, तिथे पंखा किती वेळ चालणार आणि थांबेल, कितव्या मिनिटाला मोदीजी तिथे स्टेजवर पोहोचणार आहेत, किती लोक बोलणार आहेत. एक शिस्त आपण पहिल्यांदाच बघितली असेल 2014च्या कॅम्पमध्ये. लोकांना त्यामुळे जास्त अचंबित वाटलं, की एवढी कार्यक्षमता आणली जाऊ शकते का लीडरच्या टाईम मॅनेजमेंटमध्ये? या सगळ्या गोष्टी होत्या पडद्याआड केल्या आणि गेल्या. काय भाषण देणार, कोणकोणते या मुद्दे सगळ्या बोलणार. गोष्टी जसं की ते इनपुट भाऊ भाषण तर स्वतः ते मोठे वक्ते आहेत, स्वतः बोलण्यात खूप हुशार आहेत. म्हणजे हे बोलू शकतो की जास्त इनपुट द्यायची गरज नसते, पण जो लोकल इनपुट आहे तो कित्येक वेळा लोकांना असं वाटतं की अरे यार, माझ्यापेक्षा जास्त मोदीजींनाच माहिती आणि तेच जास्त बोलतायत. कारण की तेवढी रिसर्च केली जायची. पण बघा, तुम्ही रिसर्च करू शकता, इनपुट देऊ शकता, पण शेवटी इट्स अप टू द लीडर. ते त्या गोष्टीला कसे रिप्रोड्यूस करत आहेत आणि रिप्रोड्यूस करण्यामध्ये बलियाला बोलून टाकलं बनारस आणि बनारसला बोलून टाकलं बलिया, मग तर सगळंच उलटं पडेल. तर शेवटी आम्ही फक्त मागूनच सपोर्ट करतो, बस बघा, एवढंच. त्यावेळेला नरेंद्र मोदींची इमेज मीडियामध्ये ती खूप काय चांगली नव्हती. म्हणजे मीडियामधले खूप विरोधक होते. कोणी त्यांना मौत का सौदागर म्हणत होते, तर कोणी कातील. विविध प्रकारची नावं देऊन ठेवले होते. त्यांना काउंटर करणं पण खूप मोठं चॅलेंज खूप, होतं. खूप मोठं. बघा, मी आता त्या मीडियामध्ये जेव्हा बघत असतो, तेव्हा प्रत्येक माणसाला वाटतं एव्हरीवन इज कॉलिंग ओव्हर ईच अदर. माझ्यापेक्षा मोदीचा मोठा फॅन कोण नाहीये. मला आठवतं की 2013, 2012 मध्ये मोदीजींचे इंटरव्ह्यू 2 इंटरव्ह्यू केले होते. एक रॉयटर्सने केला होता आणि एक वॉल स्ट्रीट जर्नलकडनं केला होता. 2 इंटरव्ह्यू. 2012 ची गोष्ट बोलतोय. कारण देशामधला जो सो कॉल्ड मोठा मीडिया आहे, नोबडी वॉन्टेड टू कम अँड डू अ फुल इंटरव्ह्यू, की भाऊ कसं होणार? काय होणार? तर हा इंडिया इज नॉट गुजरात. आणि त्यावेळी आता लोक प्रत्येकजण म्हणतात, की ज्ञानी होऊन सांगतात, "अरे, मला माहिती आहे मोदीजींची हवा आहे." सगळे लोकं म्हणतात, की "इफ मोदी बिकम्स द फेस, दॅट इज द शुअर रेसिपी फॉर यू-पी-ए." बिकॉज मोदीजी जसेही फेस बनणार, पूर्ण देश पोलराइज होईल, सगळेजण पळून जातील इथून. इंडिया गुजरात नाहीये, सगळे हे नाही होऊ शकत. आणि तेव्हा जिंकले, तेव्हा सगळे लोकं बाजूला बसायला लागले. आम्हाला माहिती होतं, की मोदींची वेव आहे. तर या लोकांना मी काय बोलू? असं फक्त मोदीजींबरोबर नाही होत, तर प्रत्येक इलेक्शननंतर गोष्टींना विथ द बेनिफिट ऑफ हाइंडसाइट यू अपिअर टू बी मोर स्मार्टर. प्रत्येक माणूस म्हणायचा, "आम्हाला माहीत होतं दीदी जिंकणार." तुम्हाला माहीत होतं, फक्त निवडणूक निकालाच्या नंतर तुम्हाला कळलं. त्याआधी तुम्हाला माहीत नव्हतं. त्याआधी तुम्ही भाजपला जिंकवणार होते. पण जसाही निकाल लागला, त्यानंतर लोकं ज्ञान द्यायला लागतात. ठीक आहे, आता त्यांची श्रद्धा आहे. जेव्हा निवडणूक जिंकले, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले, तर तुम्हाला डायरेक्ट एंट्री पाहिजे होती प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये, नाही का? नाही. हे बघा, या गोष्टीला खूप ठिकाणी चर्चा झाली आणि त्यापुढे मी प्राईम मिनिस्टर तर व्हेरिफाय करणार नाही, एवढे मोठे माणूस आहेत ते आणि आम्ही सुद्धा त्याला अव्हॉइड करतो. या ज्या गोष्टी आहेत, की अमित शहांबरोबर भांडण झालं, त्यांनी आज जाण्यापासून थांबवलं, मे, एप्रिल, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. निवडणुकीच्या आधी हे नक्कीच ठरलं गेलं होतं, की ज्या पद्धतीने इलेक्शनला मॅनेज करायला, इलेक्शनला व्यवस्थित करण्यासाठी एक प्रोफेशनल सेटअप बनवला जाईल, जो की एक पॅरलल सिस्टीम असेल. अशी सिस्टीम निवडणूक जिंकल्यानंतर गव्हर्नन्ससाठी पण बनवली जाईल. आणि इट वॉज बेस्ड ऑन वर्ल्ड वाईड रिसर्च. म्हणजे दुनियाच्या सगळे मोठे देश, जे सक्सेसफुल देशांचे जे मॉडेल या अध्ययन केल्यानंतर हे मॉडेल बनवलं गेलं होतं. आणि एक लॅटरल एंट्रीची व्यवस्था बनवण्यासाठी दोन्ही एकत्र मोदीजींबरोबर बैठक होईल, सहमती झाली होती. त्यानंतरच ही CAGच्या नावावर पार्टीचं कॅम्पेन केले जाईल, व्यवस्थापन. आणि नावसुद्धा, आता मी ते बोलू नये, नावसुद्धा ठरवलं गेलं होतं. जेव्हा सरकार बनेल आणि आपण जिंकून येऊ, तर ही व्यवस्था केली जाईल, की कोणत्या नावाने बनवली जाईल. जेव्हा मोदीजी पंतप्रधान बनतील, ते 2-3 महिन्यांपर्यंत त्याची इंटेग्रिटीवर मोठी चर्चा केली जाईल. पण माझी थोडी त्यावेळेला एक चूक झाली. तुम्ही जसं बोललात तसं मला हे वाटायला लागलं होतं, की भाजपा यावेळेला वेळ का लावत आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, की आता सरकार बनलं आहे, तर अर्थातच जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री बनले होते, हजार गोष्टींकडे बघायचं होतं. प्रशांत किशोर आणि लॅटरल एंट्री व्यवस्था आणि ज्या लोकांसाठी ते लोकं त्यावेळेला तिथे सल्ले देत होते, तेव्हाच कळलं. त्यांचं असं म्हणणं होतं, की ही व्यत्यय आणणारी चाल आहे.
की आता आपण एवढी मोठी लॅटरल एंट्री सुरू करून टाकली तर पूर्ण ब्युरोक्रेसी विरोधात जाऊ शकते. त्यासाठी त्यांना अजून वेळ हवी होती. आणि माझं असं म्हणणं होतं की सर, जेव्हा पार्टीचे कॅम्पिंग केले गेले, ती व्यवस्था बनत होती, त्यावेळी पार्टी त्यावेळी इस्टॅब्लिश लीडरच्या विरोधात होते. तरी पण तुम्ही तो बनवला. तर मग जेव्हा आपलं सरकार आलंय, तर पार्टीमध्ये सरकारमध्ये कसली सहमती नाही झाली आहे. तर मग आम्ही लोकांनी आपापसात असं ठरवलं की मी माझे वेगळे प्रयत्न सुरू करीन आणि नोव्हेंबर 2014 मध्ये मी फॉर्मली त्यांच्याबरोबर बोलायला गेलो की मी नितीशजींबरोबर काम करू इच्छितो आणि मला मदत करायला पण आवडेल आता त्यांना. तुम्हाला नाही वाटत का, की तुम्ही जरा जास्तच घाई केली आणि थोडंसं थांबलं असतं तर झालं असतं? नाही, घाई वगैरे आयुष्यात मी कोणत्याच गोष्टीला रिग्रेट नाही केलंय. नंतर जेव्हा त्यांना काही वर्षांनी भेटलो मी, तेव्हा खूप चर्चा झाली आमची. त्याच्याबरोबर त्यावेळेला या गोष्टीला आम्ही दोघांनी एक्सेप्ट केलं, की मला घाई होती आणि की भाऊ असं नव्हतं, की मला हे करायचं नव्हतं. आय मस्ट कन्फेस धिस. त्यांनी हे सांगितलं सुद्धा. असं नाहीये, की आम्हाला हे करायचं नव्हतं. पण नशिबाने हे कधी होऊ नाही शकलं. तर गोष्ट तिकडेच संपली आणि प्रत्येक माणसाला आपलं-आपलं नशीब आहे आणि त्याची गरज नाहीये. तर ते आपल्या हिशोबाने आता चालतात काय नाही. परत मोदीजींसोबत काम करण्याची काय प्लॅन? नाही साहेब, आता काय गरज आहे? आता तर ते प्राईम मिनिस्टर झालेत. आता आमच्यासारख्यांची त्यांना गरजही नाही आणि नंतर कधी आम्ही भेटलो तरी एकत्र काम करण्यात काही अर्थच नाहीये. आमच्या दोघांचाही रस्ता आता वेगळा आहे. मी आपला रस्ता बिहारमध्ये पकडून ठेवलाय. आता जाऊन बिहारमध्येच राहतो मी. आता आजच्या परिस्थितीवर थोडंसं बोलूया. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? इंडिया अलायन्स बीजेपीला त्रास देऊ शकेल का? आणि 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री बनू शकतील का? तुमचं काय असेसमेंट आहे? बघा, प्रधानमंत्री तर तोच बनेल ज्याला तुम्ही सगळेजण वोट द्याल. आपण सगळेजण वोट देऊ. परंतु माझं आतापर्यंतचं आकलन मी या प्रकारे करत नाहीये, की कोणाला किती वोट्स मिळतील. परंतु माझं आतापर्यंतचं आकलन आहे, की एन-डी-ए, बी-जे-पी लेड अलायन्स यांना जास्तीत जास्त ॲडव्हांटेज आहे. त्यांच्यासमोर कोणी ऑपरेशन पार्टी आणि ऑपरेशन फॉर्मेशन. पण राजनीतीमध्ये 2 महिने खूप मोठा कालावधी असतो, की सांगू शकत नाही फायनल आउटकम काय होईल. पण आज जर इलेक्शन झाले तर मला वाटतं, की बी-जे-पीला किंवा एन-डी-एला खूप जागा मिळू शकतात. राहुल गांधी बोलतात, की मोदीजी 37-38% वोट घेतात आणि प्रधानमंत्री बनतात. जर बाकी सगळे एकत्र आलो, तर 62% वोट मिळाले तर मोदीला हरवू शकतो. नाही, हे तर थेरॅटिकल मॉडेल आहे. कारण की 37% वोट घेऊन यामुळे प्रधानमंत्री बनले आहेत, की देशामध्ये ही व्यवस्था आहे, की आम्ही लोक फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, की 37% दुसरा कोणी तर घेऊन आला नाहीये ना. राहुल गांधी जर 18% वोट मिळवतायत. जर त्यांनी 37% आणले तर तेही प्रधानमंत्री बनतील. आणि हे बोलणं, की जे 62% आहेत, ते सगळे तयार बसलेत, की मोदीजींच्या विरोधात होऊ शकतात. भाजपाची सहमती नाही होऊ शकत कारण ते सगळे ते राहुलजींना किंवा काँग्रेसला सहमती देतील हे गरजेचं नाहीये. जसं की धरून चला, बिहारमध्ये मी एक अध्ययन केलं. तिथे 55% लोकांनी सांगितलं, की बिहारमध्ये एक नवीन दलाची आवश्यकता आहे. बी-जे-पी, आर-जे-डी, जे-डी-यूपासून वेगळं. पण जर मी असं समजून बसलो, की 55% लोक प्रशांत किशोरला किंवा जनस्वराजला वोट देणार असं म्हणतायत, तर ते माझ्या बाजूने चुकीचं ठरेल. लोकांना हे नक्कीच हवं आहे, की 62% लोक मोदीजींना वोट नाही करणार. पण ते 62% लोक काँग्रेसला वोट करतील हे तरी कुठे खरं आहे ना? काँग्रेसला फक्त 18% वोट खूप करतील. सारी लोकं काँग्रेसमध्ये हे उघडपणे बोलतात, की की हे मोदीजी असेच नाही जिंकत, ईव्हीएममध्ये गडबड करतात. हे बघा, मी त्या विषयावरती कमेंट नाही करत, ज्याच्यामध्ये माझा कसला अभ्यास नाहीये. कारण की ते गॉसिप आहे. मला असं वाटतं, की ईव्हीएममध्ये जे टेक्निकल गोष्टी आहेत, त्याला बाजूला करून ऑपरेशनली इतक्या मोठ्या स्तरावर 10 लाख बूथ आहेत देशामध्ये. त्यामध्ये ते राज्यही सामील आहेत, ज्यामध्ये बीजेपीची गव्हर्नमेंट नाहीये. तर इतके सारे ऑफिसर्स, इतकी लोकं, इतकी मोठी व्यवस्था, याला तुम्ही कन्सिस्टंटली मॅनिप्युलेट केलं, तर ते कुठे ना कुठे गोष्ट निघून बाहेर जाण्याची संभावना कमी आहे. दुसरी गोष्ट, की आतापर्यंत मध्ये आम्ही लोक बघतोय, की भाऊ काँग्रेसला 40% वोट येतात आणि रिझल्ट फक्त 20% येतोय, तर पुन्हा एकदा विचार केला जाऊ शकतो. पण जेव्हा जो नॉर्मल सायंटिफिक सर्व्हे आहे, म्हणजे ते बरोबर आहे की चुकीचं ते सोडून द्या, पण डायरेक्शनली जे कुठे नाही सांगितलंय ते काँग्रेसमध्ये खूप बढत मिळाली आहे वगैरे. आणि हे सगळ्यांना एकत्र करून जी बढत मिळते त्याबद्दल आहे. त्याचा तुम्ही ॲव्हरेज जर काढला, तर मागच्या 10 वर्षातले सर्व्हे हे बिलकुल उलट निकाल कुठेच नाही आलेत. तर या उलट उलटे आलेत तरी ते बीजेपीच्या विरोधातच गेलेत. तर मला नाही वाटत की अशी काही संभावना असेल. आणि असेलही, समजा की संभावना आहे, तरी तुमच्याकडे विकल्प काय आहे? तुम्ही तुम्ही त्यावर सुद्धा आंदोलन उभं करत नाहीये. तुम्ही त्यावर सुद्धा आंदोलन उभं करत नाहीयेत. फक्त मीडियामध्ये येऊन काहीतरी बोलायचं, असं कधी बोलण्याने कधी काही होत नसतं. नाही, मी तुमच्या या गोष्टीवर सहमत आहे, की एवढ्या मोठ्या हो, प्रमाणावर बरोबर आहे. देशामध्ये कोणी माणूस एवढं करणं संभवच तरी मी नाही. त्यात इलेक्शन कमिशन इम्प्रूव्हमेंटसाठी 2-3 गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे मी इलेक्शन कमिशनला
सुद्धा याबाबतीत लिहिलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे, की जे बूथवर जो फॉर्म एक भरला जातो, फॉर्म 19 ज्याला म्हणतात आणि फॉर्म 20 जो आहे, जो बूथवरून फायनल डेटा कॅल्क्युलेट होतो. तर फॉर्म 19 वर सगळे लोकं सह्या करतात. काहीतरी वेगळ्याच कारणासाठी तो फॉर्म 19 अपलोड केला जात नाही आहे. तो डिजिटल अवेलेबल नाही आहे. तर जर फॉर्म 19 आणि फॉर्म 20 तो आहे जो काउंटिंग झाल्यानंतर इलेक्शन कमिशन अपलोड करते. फॉर्म 19 तो आहे जेव्हा वोटिंग झाल्यानंतर सील होण्याच्या अगोदर सगळ्या पार्ट्या ज्या आहेत ते लोकं सही करतात. जर फॉर्म 19ला सुद्धा अपलोड केलं गेलं, जे की त्यांना नक्कीच करायला हवं आहे, तर ते का नाही करत आहे हे मला नाही कळत आहे. फॉर्म 19 आणि 20ला जर अपलोड केलं गेलं, तर काही प्रमाणात हे नक्कीच संपेल. एक खूप मोठी आशा जो मोदी विरोधी आहे त्यांची ही आहे की एक बीजेपीच्या कॅन्डिडेटच्या विरोधात एक उमेदवार उभा केला जावा. ही एक निरर्थक गोष्ट आहे. आता बीजेपीच्या विरोधात एक कॅन्डिडेट तर 300 जागांवर पहिल्यापासून उभा आहे. त्या 300 जागांवर तुम्ही आपला स्ट्राईक रेट ठीक करा. गुजरातमध्ये तुम्ही सांगा किती जण मोदींच्या भाजपाच्या विरोधात आहेत. एक काँग्रेस आहे. राजस्थानमध्ये किती लोक आहेत? मध्य प्रदेशमध्ये किती लोक आहेत? छत्तीसगडमध्ये किती लोक आहेत? तर जवळ-जवळ 250 जागांवर काँग्रेस आणि बीजेपीचा सरसरा सामना आहे. याच्या व्यतिरिक्त 100 जागांवर मोठ्या रिजनल पार्टीज आहेत. मग ती सभा असो, आरजेडी असो किंवा शरद पवारची एनसीपी असो. या 3 पार्ट्या आहेत. जर या 4 पार्टी याला तुम्ही जोडाल, तर बीजेपीला सरळ सामना 1 टू 1 350 जागांवर आहे. प्रॉब्लेम हा आहे, की या 350 जागांमध्ये प्रॉब्लेम फ्रॉम द अपोझिशन पॉइंट ऑफ व्ह्यू, की या 350 जागांमध्ये या 4ही पार्ट्यांचा स्ट्राईक रेट सिंगल डिजिटमध्ये आहे. तर मग आता तुम्ही त्यामध्ये पाहिजे तर एकेकाला उभे करा, नाहीतर दोघांना उभे करा. त्याच्याने काहीच फरक पडणार नाही. ज्या बाकी 200 सीट्स आहेत त्यावर मीडिया एवढा न्यूज बनवतात, अलायन्स झालेत, सीट बनल्या नाही, तर तुम्ही या 350 सीट्समध्ये जरी 125-150 जिंकलात तरी बीजेपी बाजूला तर होईल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी मोदीला या जागांवर जिंकणारा बनवून टाकलाय? हे बघा, बीजेपी जिंकते त्याची 4 कारणं माझ्या मते तरी आहेत. पहिली म्हणजे त्यांची हिंदुत्वाची विचारधारा आहे. एक मोठा समाज आहे, एक मोठा वर्ग आहे, जो हिंदुत्वाच्या नावावर त्यांना वोट करतो. दुसरं म्हणजे मोदी 2014 नंतर आम्ही लोकांनी हे एक नवीन राष्ट्रवाद सुरू केला होता, जो मोदीजींनी न्यू नॅशनलिझम, हायपर नॅशनलिझम तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. तुम्ही भारत, भारत ही ताकद, भारत की स्थिती देशांमध्ये, विदेशामध्ये. तिसरं हे लाभार्थी मॉडेल का जो मॉडेल जे डायरेक्ट डिलिव्हरी मॉडेल आहे, ते शौचालय असो किंवा धान्य असो, जनधन अकाउंट आहे, शेतकऱ्यांसाठी जे त्यांनी पैसे दिले, नळामध्ये पाणी देतो. तर या 5 गोष्टी आहेत ज्या लोकांना सरळ डिलिव्हर करतं. आणि चौथं आहे त्यांचा ऑर्गनायझेशनल मसल आणि जो ऑर्गनायझेशनल आणि फायनान्शियल स्ट्रेंथ आहे, त्यांना एकत्र केलं, तर या 4 गोष्टींमध्ये तुम्हाला किमान 3 गोष्टींमध्ये त्यांच्यापेक्षा चांगलं बनावं लागेल. तर तुमची जिंकण्याची संभावना आहे. फक्त आणि फक्त मोठ्या-मोठ्या बाता करून तुम्ही कोणालाच हरवू नाही शकणार. यू हॅव टू हॅव अ काउंटर टू हिंदुत्व. तुम्हाला कम आउट विथ अ बेटर नरेटिव्ह ऑन नॅशनलिझम. लाभार्थी मॉडेलपेक्षा पण चांगलं काहीतरी तुम्हाला एक स्वतःचा वेलफेअर मॉडेल दाखवावं लागेल आणि इलेक्टोरल मसल सर बीजेपीला मॅच नाही पण करू शकत, तरी कमीत कमी त्याच्याशी मिळता-जुळता बनवावंच लागेल. तेव्हाच तुम्हाला यश मिळू शकतं. आता तुम्ही तर ती गोष्टच सांगितली नाही, ज्यामुळे सगळे विरोधी दलातले नेते यशाचं रहस्य सांगतात की सीबीआय आणि ईडी. तुम्ही रजतजी 40 वर्ष झाली पत्रकारिता करतायत आणि जे पण सत्तेमध्ये राहिलेत, देशाने बघितलंय ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीचा दुरुपयोग, सदुपयोग जे पण तुम्हाला बोलायचंय ते सगळंच करतात दुरुपयोग आणि सगळे हेच म्हणतात, की बिलकुल एजन्सी स्वतंत्र आहे, की ते काम करतात. असं नाहीये, की देशात पहिल्यांदाच असं काही होतंय. प्रमाण कमी जास्त असू शकतं. जर तुम्ही बीजेपीचे सपोर्टर आहात, तर तुम्ही सांगणार इंदिराजींच्या टाईमामध्ये हे जास्त होतं. जर तुम्ही काँग्रेसचे सपोर्टर आहात, तर तुम्ही बोलणार भाऊ आमच्या जमान्यामध्ये हे कमी जास्त होत होतं. पण नेट ॲज अ सिटिझन तुम्हाला हे समजायला पाहिजे, की या एजन्सीचा दुरुपयोग होत आहे आणि जनतेला काही प्रॉब्लेम नाहीये त्या उपयोग-दुरुपयोगचा. या गोष्टीचा नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो. लोकांना या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, की लालूजींवर छापा पडला, की अरविंद केजरीवालवर छापा पडला, की हेमंत सोरेनवर पडला. लोकांना प्रॉब्लेम हा होतो, की हेमंत सोरेन जर उद्या बीजेपीमध्ये गेला, तर छापा लगेच थांबेल. लोकांना प्रॉब्लेम या गोष्टीचा आहे. बाकी जर कोणी चुकीचं केलं आहे, जर त्याची तपासणी चालू आहे, त्याला उचलून जेलमध्ये टाकायचं आहे, कायदेशीर कारवाई करायची आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम या गोष्टीचा आहे, की हाच माणूस जेव्हा बीजेपीमध्ये जातो, तर मग तुम्ही म्हणता, की "अरे, काल हा माणूस सगळ्यात जास्त भ्रष्ट आणि त्याच्यावर तपास चालू होता आणि आज तो माणूस बीजेपी जॉइन करतो आणि तुम्ही लगेच त्यावरचा तपास थांबवता." तर प्रॉब्लेम इथे आहे. मला वाटतं, की नॉट कन्सिस्टंट विथ व्हॉट मोदीजी क्लेम्स. टू दॅट एक्सटेंट ही दॅट फॉल्ट. पण जोपर्यंत एजन्सीचा दुरुपयोग किंवा सदुपयोगचा वाद आहे, जेवढा दुरुपयोग-सदुपयोग आता होत आहे, तेवढा दुरुपयोग-सदुपयोग आधीही होत होता. एक प्रश्न अजून घेऊ शकतो आपण? तुम्ही इतक्या मोठमोठ्या लीडर्स बरोबर काम केलंय, त्यांना इतकं जवळून बघितलंय. तुम्हाला काय वाटतं मोदीजी आणि राहुलजीमध्ये काय अंतर आहे? हे बघा, अंतर तर उपजतच आहे. ते कोण आहेत? म्हणजे राहुलजींचा स्वतःचा एक पिंड आहे. ते कुठल्या परिवारातनं आलेत? मोदीजी कोणत्या बॅकग्राऊंडमधनं आलेत?
त्यात फरक कोणता आहे? त्यांचं काम करण्याचा दृष्टिकोनमध्ये फरक आहे, त्यांच्या विचारधारांमध्ये फरक आहे, त्यांच्या कार्यशैलीमध्ये फरक आहे. ते अंतर या पद्धतीने आहे, की राहुलजी आणि मोदीजींमध्ये काय फरक आहे हे पूर्ण जगाला माहिती आहे. याच्यात काही विशेष टिप्पणी करण्यासारखं भरपूर अशी गरज नाहीये. पण मला असं वाटतं, की मोदीजींचा त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला सांगायचं झालं, की मोदीजींची ताकद काय आहे? तर मोदीजींची ताकद ही नाहीये, की ते खूप चांगले वक्ते आहेत. मोदीजींची ताकद ही नाही, की ते हिंदुत्ववादी सगळ्या शक्ती त्यांची मदत करतायत. मोदीजींची ताकद ही आहे, की जो 45 वर्षांचा अनुभव आहे, मिक्स आहे. 15 वर्षांचा जेव्हा ते मोदीजी संघाचे प्रचारक होते, तर त्यांच्यानंतर फर्स्ट हँड समाज त्यांनी खूप जवळून बघितला, जाणून घेतलाय, त्यांच्याबरोबर काम केलं आहे. मग 15 वर्ष ते बीजेपीचे राजनैतिक कार्यकर्त्याच्या स्तरावर, पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या स्तरावर त्यांनी पॉलिटिकल पार्टीजना बनवून, चालवून इलेक्शन लढवायला तो समजा. मग जवळ-जवळ 15 वर्षे ॲडमिनिस्ट्रेटरच्या स्तरावर, पहिले चीफ मिनिस्टर, नंतर पंतप्रधान. जर तुम्ही या 45 वर्षांचा एक्सपिरियन्स मिक्स केला, तर त्याचबरोबर देशामध्ये खूप कमी लोक आहेत, ज्यांना या पद्धतीचा डायव्हर्स एक्सपिरियन्स असेल. याचमुळे बऱ्याच वेळा पत्रकार असे म्हणतात, की मोदीजींना सेकंड गेस करता येतं, की पब्लिक काय विचार करतायत. पब्लिकला त्यांच्याकडनं काय ऐकून घ्यायचंय हे सेकंड गेस मोदीजी करतायत. कारण त्यांना 45 वर्षांचा समाज, राजनीतिक कार्यकर्त्याच्या स्तरावर, सामाजिक कार्यकर्त्याच्या स्तरावर आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या स्तरावर त्यांनी वेळ घालवलाय. हे केल्याशिवाय तुम्ही एवढी मोठी क्षमता नाही डेव्हलप करू शकत. आणि जोपर्यंत लोकांना वाटत आहे, की टीव्हीवरती ॲड लागत आहे, भरपूर प्रचार करत आहे, या मीडियावर कब्जा केलेला आहे, म्हणून मोदीजींची ताकद आहे असं नाहीये. जोपर्यंत तुम्ही त्यांची ताकद नाही समजणार, तोपर्यंत तुम्ही कोणाशीच सामना नाही करू शकणार. कितीतरी वेळा आपल्यासारखे लोकं असे कॉमेंट करतात, की सोशल मीडियावरती जातात, शिवीगाळ करतात. "अरे, हा तर मोदीचा एजंट आहे." अरे भावा, ही नीती असते, की ज्याच्याशी तुम्हाला मुकाबला करायचा आहे, ज्याच्याशी लढायचं आहे, ज्याला तुम्हाला हरवायचं आहे, तुमचा राजनीतिक विरोधी आहे, कोणत्याही फील्डमध्ये. तर तो आपल्यासाठी एसेन्शियल आहे, की तुम्ही समजा, की माणसाची ताकद काय असेल, म्हणून तुम्ही हरवू शकतात. जर तुम्हाला ते समजलेच नाही, तर तुम्ही कसे हरवू शकणार? बघा, प्रश्न त्यांनी दोघांच्या बाबतीत विचारला होता. आता दुसऱ्याच्या पण ताकदीचं सांगा. अ, राहुलजींची हो. राहुलजींबरोबर मी खूपच जास्त काम नाही केलंय, पण तुम्ही त्यांची ताकद सांगायची असेल, तर मी सांगेन, की ही हॅज अ टेम्परामेंट विच सरप्राइजेस मी. मी असं सुद्धा म्हणेन, की नर्व्हस ऑफ स्टील. कारण एवढं हरल्यानंतर पण एवढं पॉझिटिव्ह म्हणून राहणं आणि ते हसण्यावारी घेऊ नका तुम्ही. कारण जर रिलेटिव्ह कंपॅरिझन करायला गेलो, जर समजा मोदीजी 90% निवडणूक हरले 10 वर्षांमध्ये, तर सगळी ताकद जरी लावली, त्या व्यतिरिक्त पण मोदीजी लीडर म्हणून कधीच समोर नाही येऊ शकणार. ही राहुल गांधींची ताकद आहे, की 10 वर्षांमध्ये 90% निवडणूक हरल्यानंतर सुद्धा ही इज ही इज कन्विन्स्ड टू बी ही इज ऑन द राइट पाथ. अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये प्रशांत किशोरवर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. जे सरकत सरकत चालतात त्यांना सरकार म्हणतात, जे जनताचं ऐकत नाहीत त्यांना बिहार म्हणतात, जे पलटत पलटत पलटतात त्यांना नितीश कुमार म्हणतात, आणि जो सगळ्यांना पालटून पलटतो त्याला प्रशांत किशोर असे म्हणतात. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत प्रशांत किशोर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे पलटीमार आहेत. बघा, आजकाल नितीशजींना सगळे पलटीमार असं बोलत आहेत. सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. कोणीतरी मला लिहून पाठवलं आहे, जे सरकत सरकत चालतात त्यांना सरकार म्हणतात, जे जनताचं ऐकत नाहीत त्यांना बिहार म्हणतात, जे पलटत पलटत पलटतात त्यांना नितीश कुमार म्हणतात, आणि जो सगळ्यांना पालटून पलटतो त्याला प्रशांत किशोर असे म्हणतात. लोकांचा दृष्टिकोन आहे, त्याचा सन्मान करतो. डेमोक्रेसी आहे. जर लोक असं समजतात, तर मला माझ्यामध्ये आचार, विचारात, व्यवहारात काम करणं अजून गरजेचं आहे. हे एका आरजेडीच्या लीडरने मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की नितीश कुमारला पलटी मारायला प्रशांत किशोरने शिकवलं. ते आमच्याकडे घेऊन आले होते एकदा. नाही, पलटी मारायला मी अजिबात नाही शिकवलं. मी तर आर-सी-डी सोबत त्यांना एकत्र घेऊन 15 मध्ये निवडणूक जिंकण्यामध्ये मदत केली होती. आणि मी त्यांना हे नाही सांगितलं, की तुम्ही आर-जे-डी सोडून पलटी मारा वगैरे. ही गोष्ट सुरू झाली होती 2017 मध्ये. जी सुरू होती तेव्हा मी नितीश कुमारजींसोबत नव्हतो.
हे बघा, नितीश कुमार पलटू कुमार आहेत, त्यांनी पलटी मारली आहे, ही गोष्ट तर सर्व विवादी आहे. यावर भरपूर टिप्पणी करायची गरज नाहीये. बिहारच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आताची जी घटना झाली आहे, त्याच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट जरूर आहे, की जेवढे नितीश कुमार मोठे पलटीमार आहेत, तर मोदीजी आणि अमित शहा पण कमी पलटीमार नाहीयेत. आता 2 महिन्यापूर्वीच जाऊन अमित शहा भाषण देऊन आले आहेत बिहारमध्ये, कोणालाही न विचारता. तेव्हा तिथे कोणी रजत शर्मा नव्हते. ते स्वतः स्टेजवर उभे राहून बोलले सुद्धा. बिहारमधल्या प्रत्येक माणसाने ऐका, नितीशसाठी सगळे दरवाजे बंद आहेत. तर एक जोक आम्हाला सुद्धा लोकांनी पाठवला, की अमित शहांनी दरवाजा तर ठीक बंद केलाय, फक्त कडी लावायला विसरलेत. म्हणून नितीश कुमार परत आले तिथे. पण लालूजी त्यावेळी म्हणत होते की नितीशच्या पोटात दात आहेत. अगदीच तर हे तुम्ही कसं दोघांना एकत्र आणलं? एकत्र आणलं त्यावेळी हे बघा, त्यांचे स्वतःचे विचार होते आणि त्यावेळी जे 14 मध्ये मोदीजींचा दौरा होता, म्हणजे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं तिथे जिंकणं. तर एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढली. तर मी नॅशनली आणि लॉजिकली समजावू शकलो. मग ते एकत्र आले आणि एकत्र निवडणूक देखील जिंकले. पण तिथून नितीश कुमारजींची प्राथमिकता जी आहे ती बदलत राहिली. तर त्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत. बघा, फक्त नितीश कुमारजींची गोष्ट नाहीये. गोष्ट अशी की आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींची आम्ही मदत केली. ते जिंकले. तर मी तर तिथे नाहीये. तिथे ते निवडणूक जिंकले तेव्हा ते म्हणाले की स्पेशल स्टेटस आम्हाला हवंय. आम्ही भाजपाच्या विरोधात लढतोय. आम्ही इक्विटी डिस्टन्स राहू आणि जिंकल्यानंतर ते भाजपासोबतच गेले. तर लोक शिव्या तर आम्हालाच देतील. देतातच लोक शिव्या. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पंजाबचं तुम्हाला पंजाबमध्ये पहिल्यांदा आधी तर माझ्या डोक्यात आलं की हे काम आपण नाही करायचं. का आलं ते? पंजाबमध्ये आम्ही एक घटना झाली तिथे जे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज आहेत त्यांना अमरिंदर सिंग त्यावेळेचे मुख्यमंत्री होते, त्यांना भेटायचं होतं. अमरिंदर सिंगना भेटायला त्यांना वेळ नाही मिळाला. तर ते लोक उपोषणाला बसले आणि जे कोणी अमरिंदर सिंगशी भेट करून देतील त्यांना ₹1,00,000 बक्षीस मिळेल. त्यावेळेला एक आम आदमी पार्टीचे जिंकलेले एम-एल-ए होते. त्यावेळी त्यांनी लिहिलं होतं, की भाई, जो माणूस अमरिंदर सिंग बरोबर यांची भेट करून देईल त्याला ₹1,00,000 मिळतील. जो प्रशांत किशोरला पकडून पंजाबला आणेल त्याला ₹5,00,000 मिळतील. कारण हाच माणूस निवडणुकीच्या आधी म्हणत होता, की घर घर कॅप्टन, हर घर कॅप्टन आणि निवडणुकीनंतर कुठेच नाही कॅप्टन. तर मी तो स्क्रीनशॉट सोशल मीडियावरून घेऊन राहुलजींना पाठवला, की भाऊ, निवडणूक तुम्ही लोकं जिंकलात. मुख्यमंत्री तुमचा आहे, नेता तुमचा आहे आणि शिव्या आम्हाला मिळत आहेत. तर या गोष्टीची मला जाणीव आहे, की जे काम आम्ही लोकांनी केलं त्यात कित्येकदा जेव्हा नेता चुकतो तरीही लोकं आम्हालाच देतात शिव्या. आणि मग बघा, ते नितीशजींसोबत तुमचा संबंध खूप घट्ट होते. आता तुम्ही म्हणताय नितीशजी मेलेला साप आहे, जो गळ्यामध्ये लटकवेल तो देखील नाही, मरेल. ते राजकारणी भाषेत बघा, नितीश कुमारसोबत माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. जेव्हा मी नितीश कुमारपासून वेगळा रस्ता निवडला, तेव्हा देखील मी म्हणालो, की जेव्हा मी नितीशसोबत होतो, तेव्हा माझे आणि त्यांचे वडील-मुलासारखे संबंध होते, जवळ-जवळ. ते तर म्हणतात की आमच्या घरी येऊन राहत नाही, होते. राहतोच. आज देखील मी त्यांच्या घरी माझे कपडे, सामान आज देखील पडलेलं आहे. हल्ली जाणं होत आता नाही. मिळणार नाही ते. आता ते निघून गेले. त्यांचे शिवलेले होते, तर ते त्यांच्याकडेच राहिले. देवाचं म्हणजे चांगलं आहे. त्यांचे रस्ते आता वेगळे आहेत. मागच्या वेळी मी जेव्हा त्यांना भेटलेलो, बाहेर आल्यावर मी ट्वीट देखील केलेलं, की जो तुम्ही प्रस्ताव देतायत परत येण्याचा तो शक्य नाहीये. तुम्ही पण तुमच्या ज्यांच्या रस्त्याने घरी राहून आलात, ज्यांच्याबद्दल तुम्ही म्हणताय की वडील-मुलाचे संबंध होते, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये मोठी जागा दिली, त्यांच्यासाठी तुम्ही म्हणता की ते लबाड मनुष्य आहेत? ज्या नितीश कुमारची मी मदत केली होती, ते नितीश कुमार ते होते जे निवडणूक नव्हते हरले 2014 मध्ये. त्यांचा पक्ष हरला होता लोकसभेमध्ये आणि त्यांनी पदाचा राजीनामा देऊन मांझींना बनवलं होतं. आज ज्या नितीश कुमारचा मी विरोध करतोय ते नितीश कुमार जे निवडणूक हरलेत, 42 एम-एल-ए आहेत, तरी कधी आर-जे-डी सोबत, कधी लालटेन, तर कधी कमळासोबत मिळून सरकार बनवतात. ज्या नितीश कुमारची मी मदत केली होती ते नितीश कुमार आहेत. त्यांना आठवत असेल जेव्हा वाजपेयीजी प्रधानमंत्री होते, नितीश कुमार रेल्वे मंत्री असून देखील आसाममध्ये एक रेल्वे दुर्घटना घडली होती. त्यानंतर पदावरून राजीनामा दिला. ज्या नितीश कुमारचा मी आज विरोध करतोय ते नितीश कुमार आहेत जे कोरोना काळामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला तरी घरातून बाहेर नाही पडले. जे आज विषारी दारूमुळे 100 लोकांचे मृत्यू झाले तर हसून म्हणतोय की जो पिएगा वो मरेगा. ज्या नितीश कुमारची मी मदत केलेली त्याच्याबद्दल बिहारमध्ये कशी समज होती की हा माणूस सुशासनसाठी, गव्हर्नन्ससाठी ओळखला जातो. हा बिहारला सुधारण्यासाठी प्रयत्न करतोय. आज ज्या नितीश कुमारचा मी विरोध करतोय तो नितीश कुमार तो आहे ज्यांच्या राज्याला लोक अधिकाऱ्यांचा जंगल राज्य असं म्हणतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कित्येकदा जेव्हा लोकं प्रश्न विचारतात, "अरे, तुम्ही 5 वर्ष आधी नितीशची 10 वर्षापूर्वी मदत केली होती." लोकतंत्र तुम्हाला काय सांगतं? तुम्ही ज्या नेत्याची पक्षाची मदत करू इच्छिता, ज्यावर देखील तुम्हाला आस्था आहे, श्रद्धा आहे, ज्याच्यावर देखील विश्वास आहे, तर तुम्ही त्यांची मदत करा, त्यांना मतं द्या. पण तो विश्वास आणि ते मत 5 वर्षांसाठी आहे. आयुष्यभर गुलाम मजुरी नाहीये. जेव्हा त्यांचं काम चांगलं वाटलं, त्यांच्यासोबत उभं राहिलो. जेव्हा त्यांचं काम मला चांगलं नाही वाटलं, तेच लोकतंत्र आणि संविधान मला ही जबाबदारी देतं, सांगतं की नागरिक होण्याच्या नात्याने तुम्ही जर कोणी काही चुकीचं करताय, तर त्याला त्याच तीव्रतेने विरोध देखील करा. जर आपण हे नाही करणार, तर रजतजी 5 वर्षांनी निवडणूक घेण्याची गरजच काय?
तुम्ही एकदा मोदीजींची मदत केली, एकदा नितीशजींना मतं दिलं, आता आयुष्यभर त्यांनाच राहू द्या. इथे प्रश्न नात्यांचा आहे. नाती व्यक्तिगत आहेत. पण बिहारमध्ये आज जी स्थिती आहे, बिहार आज देखील देशातलं सगळ्यात गरीब, सगळ्यात मागासवर्गीय, सगळ्यात जास्त उपासमार आणि बेरोजगार असणारं राज्य आहे. ते माझे आणि नितीशजींचे सगळ्यात चांगले संबंध असो किंवा खराब असो, त्याला काहीच अर्थ आता नाही. ज्याच्याशी तुमचे संबंध चांगले आहेत त्याला तुम्ही लबाड आणि साफ नाही, म्हणता. नाही, ज्याच्याशी खराब असतील ना तर काय म्हणाल ते तुम्ही? भले बिघडले तरी चालेल. मी म्हणतोय जे नितीश कुमार, मी त्यांना धूर्त म्हटलं नाही. मी म्हणालो ते जे करत आहेत, ते विशेष करून निव्वळ राजकीय धूर्तता आहे. तुम्ही आज कोणासोबत गेलात? आता म्हणालात की तेजस्वी यादव इथलं भविष्य आहे. आता तेजस्वी यादवला मोठं करणं हेच ध्येय आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतात की हा माणूस एकदम बच्चा आहे, याचं काही नाही, आता मी मोदीजींसोबत राहीन. त्यानंतर मग 4 दिवसांनी म्हणतो की आता मी सामाजिक न्यायासाठी आम्ही सर्व समाजवादी एकत्र राहू. मग त्यानंतर परत म्हणेल की मी नेहमी भाजपाचाच होतो. तर मी याला राजनीती मी त्यांना ते जे काही करत आहेत त्याला मी पण राजकीय ते असं धूर्तता म्हणतात म्हणतो. की प्रशांत किशोरला माझ्याकडे अमित शहाने पाठवलं होतं. आता बघा जेव्हा तुम्हाला कसं अमित शहा पाठवतील, जेव्हा मी स्वतः अमित शहाच्या विरोधात 2014-15 मध्ये जेव्हा नितीश कुमारची मदत करत होतो, तेव्हा अमित शहाच्या विरोधात लढत होतो. तर अमित शहाने स्वतःच पाठवलं नितीश कुमार जवळ आणि नितीश कुमारने आपल्या घरात मला जागा दिली. तर नितीश कुमारचा समजूतदारपणा आहे, की किती मोठा मूर्ख मनुष्य आहे. त्यांना ही गोष्ट लक्षात येतच नाहीये, की नितीश कुमारने फोन करून कित्येक लोकांनी सांगितलं की बीजेपीचा एजंट आहे. अरे बीजेपी वाले इतके मूर्ख तर नाहीयेत, की आपल्या एजंटला बंगालला पाठवतील दीदींची मदत करण्यासाठी आणि निवडणूक हरवून येतील. तर आधी हे ठरवून टाका की यार की कोणाचा एजंट म्हणतायत. तर हे आमचा समजूतदारपणा असू दे किंवा नसू दे. मोदी शहाच्या राजकारणी समजूतदारपणावर तर कोणाला डाऊट नाहीये. ते इतके राजकारणी समजूतदार तर नक्कीच आहेत. आपल्याच माणसाला बंगालमध्ये पाठवून बंगालमध्ये स्वतःच का निवडणूक हरतील? आपल्याच माणसाला नितीश कुमार जवळ पाठवून म्हणतील की आम्हाला हरव तू बिहारमध्ये. असं कोण करतं भाऊ? हे सांगा की आता 2022 मध्ये पुन्हा ते लालू यादव सोबत गेले. त्याआधी तुमच्या सोबत बोलणं केलं होतं हो, नितीश केली होती. कुमारने? जेव्हा 2022 मध्ये भाजपाला सोडून लालूजींकडे परत जायचं मन बनवत होते, तर दिल्लीत आले होते आणि माझ्यासोबत 3-4 तास बसले. मुलाखत देखील झाली, चर्चा देखील झाली. त्यांचं असं म्हणणं होतं, की मी त्यांच्यासोबत जावं आणि या महागठबंधनाचा जो प्रयोग, यशस्वी प्रयोग 2015 मध्ये केला, तर मी त्यांच्यासोबत आलं पाहिजे. त्यावेळी माझी चर्चा देखील झाली, पण माझं मन नाही झालं आणि ते पुढे जाऊन तिथे गेले. तिथे गेले, त्यांनी परत गठबंधन देखील केलं. केल्यानंतर परत माझी त्यांची भेट झाली ऑफिशियली आणि ते परत हेच म्हणाले, की "पुन्हा परत या, आमच्या पक्षामध्ये राहा. आमचं पुढे सगळं तुम्हीच बघा." मी म्हणालो, की "भाऊ हे नाही होऊ शकत, कारण मी आता माझी नवीन परिकल्पना घेऊन माझा प्रवास बिहारमध्ये सुरू केलाय आणि मला तेच पुढे करायचंय." मग ही गोष्ट खरी झाली की दुसऱ्यांदा पलटी मारली की तुम्हाला नाही, विचारून मारली? विचारून नाही मारली. त्यांनी मला सांगितलं. मी मी कन्विन्स झालो असतो, मी सहमत असतो, तर त्यांच्यासोबत जोडलो गेलो असतो. पण मी ते कन्विन्स नव्हतो, की हे काम बरोबर होईल की नाही यासाठी. कारण मी त्यावेळेला त्याचं कारण देखील सांगितलं होतं, की बघा 2015 मध्ये जे महागठबंधन बघा तुम्ही फरक समजून घ्या. महागठबंधन जे 2015 मध्ये झालं होतं, ते निवडणुकीच्या आधी झालं होतं. बिहारच्या जनतेला हे सांगितलं गेलं होतं, की हे महागठबंधन आहे, हा कार्यक्रम आहे, हा चेहरा आहे, हे सपोर्टिंग पार्टी आहे, यांना मत द्या. असं त्यांनी जनादेश दिला होता. हा लोकशाहीतील सर्वात मोठं जे ऑथेंटिकेशन आहे, ते जनतेच्या हातात आहे. तर आताचं जे महागठबंधन आहे, ते निवडणुकीशिवाय केलं आहे. हे तर मागच्या चोरदाराने तयार केलंय. मग ते भाजपासोबत असो, की मग ते आर-जे-डी सोबत असो. मी याच्या विरोधात आहे. आज त्यांना भाजपासोबत जायचं होतं किंवा आर-जे-डी सोबत जायचं होतं, तर एकत्र जा, डिझॉल्व्ह करा, निवडणूक लढवा. काय हरकत आहे? पण प्रशांतजी पण तुम्ही नितीश जे बाबूंचं तर एक सिस्टीम बनलं होतं, की लोकं म्हणतात, की दोन्ही पॉकेटमध्ये ते 2 लिहितात लेटर. एकमध्ये राजीनामा आणि एकामध्ये नवीन मुख्यमंत्रीची शपथ. आणि ही स्क्रिप्ट इतके वेळा प्ले केली गेली आहे, की म्हणजे गेले राजीनामा दिला आणि 3 तासानंतर परत आले, शपथ घेतली. 9व्यांदा एकच माणूस शपथ घेत आहे. कोणीतरी लिहिलंय की जितक्या इयत्तेपर्यंत तेजस्वी यादव शिकले तितके हो. वेळ त्यांनी शपथ घेतली. हो, 9वी नाही, लिहिणाऱ्याने तर असं लिहिलंय, की तेजस्वीजी 9वी इयत्ता देखील पास नाही झालेत आणि हे कमीत कमी 9व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नितीश कुमारने. पण यावेळी जी त्यांनी पलटी मारलेली आहे कोणालाच माहित नव्हतं. कोणी सगळ्यांना माहित होतं. मी जितके पण वक्तव्य मी तिथे मीडियासमोर नाही, नाही, केले तुम्हाला होते. माहित होतं हे मी हो. विचारतोय. बाकी बीजेपीच्या लोकांना हे तर विरोध करत होते. काय काय त्यांच्याबद्दल बोलत होते. पण तुम्ही काही महिन्यांपूर्वीच हे सांगितलं होतं. हो, अगदीच म्हणालो होतो आणि आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, की पुढची विधानसभेची निवडणूक होण्याआधीच आज जे राजकारणी फॉर्मेशन बिहारमध्ये आहे, हे फॉर्मेशन राहणार नाही. एकतर नितीश कुमार स्वतः सोडून परत निघून जातील किंवा पुन्हा पलटी मारतील. आजच्या या फॉर्मेशनमध्ये नाही राहणार, नाहीतर बीजेपी त्यांना काढून टाकेल लोकसभेनंतर. नितीश कुमारच्या चेहऱ्यावर नितीश कुमार ॲज अ डिक्लेअर फेस ऑफ बिहार सीएम फेस यावर निवडणूक नाही होणार. मला नाही वाटत की भाजपाच्या लोकांची राजकारणी समसुंदरपणा आहेत की कमी आहेत. त्यांना माहिती आहे
की जो कोणी माणूस नितीश कुमारला चेहरा बनवून निवडणूक लढेल, नितीश तर बुडतीलच बुडतील, पण पूर्ण जहाजही बुडेल. म्हणूनच असं होणार, तुम्ही हे बघा, म्हणूनच असं होणार की तुम्ही जसं म्हणताय की मला यातून काही बातमी मिळाली, तर हे राजकारण विश्लेषणाची बाब आहे. मी मागच्या 8 महिन्यापासून असं म्हणतोय कारण मला माहिती आहे की नितीश कुमार आणि आरजेडी सोबत चालू शकत नाहीत. दुसरं मला हे माहिती आहे की जर हे एकत्र गेले तर सगळ्यात मोठी हार होईल. तुम्ही जरा हे बघा की हे 7 महिन्यापासून मी का बोलतोय. जर लोकसभेमध्ये ते आरजेडी सोबत लढले तर मी पब्लिकली बोललो होतो की यांना 5 सीट देखील नाही मिळणार. जर तुम्ही नितीश कुमार आहात आणि लोकसभेमध्ये तुमच्या 2-3 सीट आल्या तर 2-3 महिन्यानंतर तुमचं सरकार देखील जाईल, तुम्हाला राजीनामा देखील द्यावा लागेल आणि पक्ष बरबाद होईल. यापेक्षा चांगलं आहे थोडं ह्युमिलेशन सहन करा आणि भाजपामध्ये जा. ही गोष्ट मी तुम्हाला यासाठी 7 महिन्यांपूर्वी म्हणालो कारण त्यांनी जातीच्या आधारे सर्वे करून समाजात रिझर्वेशन सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांचं आकलन केलं, बघितलं की खाली परिस्थिती बदलत नाहीये, तर म्हणाले की चला सरेंडर बघा, करूया. आम्ही जे ऐकत होतो की नितीश कुमारला जे इंडिया अलायन्सचा कन्व्हेनर बनवलं जाईल किंवा त्यांना प्रधानमंत्री पदाचा चेहरा बनवला जाईल, जेव्हा इतक्या मोठ्या गोष्टी त्यांच्याशी संबंधित होत्या, तुम्ही म्हणत होता पद सोडून येतील. कारण या गोष्टी हे या त्यांच्या मनात शिजत होत्या. इंडिया अलायन्समध्ये जितके लोक बसतात मोठे लीडर्स, एखादाच कोणी असा लीडर असेल ज्याच्याशी मी वैयक्तिकपणे जोडलो नसेल, त्यांच्याशी बोलणं होत नसेल, भले मी के स्टॅलिन असो, अरविंद केजरीवाल असो, ममता दीदी असो, हे जितके लोक त्याच्यात आहेत आणि कोणासोबतही बोलणं झाल्यानंतर मला असं नाही वाटलं की दे आर गोइंग टू गिव्ह नितीश कुमार दिस रिस्पॉन्सिबिलिटी. कारण नितीश, बघा, इंडिया अलायन्समध्ये सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे. जर कोणता चेहरा असेल तर काँग्रेसचा असेल. जर काँग्रेसमधून नसेल तर सेकंड दुसरा पक्ष टीएमसी आहे, तिथून होईल. तिसरा सगळ्यात मोठा पक्ष डीएमके आहे. तर नितीश कुमारला कोणत्या आधारावर चेहरा बनवलं जाईल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यांच्या मनातले विचार आहेत की मला बनवलं जाईल कोणत्या आधारे. तर जिथपर्यंत गव्हर्नन्सचा प्रश्न आहे, तर बिहारमध्ये जी परिस्थिती आहे, तर जे 2014 मध्ये झालं होतं की पूर्ण देशाची इच्छा आहे गुजरात सारखा विकास व्हावा. तुम्ही मला सांगा राज्यात जे कोणत्या राज्याचे लोक म्हणतील आमच्या राज्याला बिहार सारखा राज्य बनवा. तर आता कोण नितीश कुमारला आपलं लीडर बनवेल? ना पक्षातले बनवतील ना जनता बनवेल. मग हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कॉमन सेन्स लावा जरा, तुम्ही कोणीही नाही बनवणार. यासाठी तुम्हाला राजकारणी विशेषक असण्याची गरज नाहीये. सर, माझा प्रश्न असा आहे, 2024 मध्ये नितीश कुमारजींचं काय भविष्य असेल? बघा, नितीश कुमारजींचे स्वतःचं भविष्याचं काहीच नाहीये. कारण ते आता एका मोठ्या जहाजामध्ये, ज्याला तुम्ही एनडीए भाजपा म्हणू शकता, त्यामध्ये स्वार झाले आहेत. तर जी भाजपाची ताकद आहे बिहारमध्ये किंवा देशामध्ये मोदीजींमुळे जी पॉझिटिव्हिटी आहे, तर त्या सगळ्याचा फायदा नॅचरली त्यांच्या उमेदवारांना मिळेल. पण तो फायदा विधानसभेमध्ये नाही होणार. तर आता मी बघतो की या लोकसभेमध्ये या निर्णयाचा त्यांना फायदा होईल, पण त्यानंतर गोष्ट संपेल. आणि तेजस्वीची गोष्ट तिथून सुरू होईल. नाही होणार. कुठेही नाही सुरू होणार. कारण बघा, नितीश कुमारला किंवा भाजपाला बिहारमध्ये एक मोठा प्रवर्ग यासाठी मत देतो, कारण काहीही होऊ दे, ते तेजस्वी यादव आरजेडीला मत नाही देऊ शकत आहे. ते यासाठी नाही करू शकत कारण 15-20 वर्ष तुम्ही लोक जंगल राज्याबद्दल बोलता, वाचता, बातम्या ऐकता आहात. ज्या समाजाच्या लोकांनी त्या जंगल राज्याला 15 वर्ष सहन केलंय, आता ते काहीही झालं तरी परत त्यांना मत नाही देणार. आणखी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये प्रशांत किशोरवर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. कोणत्या पक्षाने तुम्हाला विनंती केली आहे, येऊन जरा आमची रणनीती आखा. नाही, स्वाभाविकपणे लीडर जे ओळखतात ते फोन करून थोडाफार बोलून किंवा कधी भेटलो तर बोलणं होतं, पण मी ऍक्टिव्हली जे काम करायचं ते काम आता मी नाही करत आणि मी पुढे आयुष्यात कोणासाठीही नाही करणार. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत प्रशांत किशोर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांचा वापर करून घेतात. आता प्रशांतजी, खूप सारे लोक म्हणतात की जसं मोदींवर विजयाचा बाशिंग बांधले, मग नितीशच्या विजयाच्या बाशिंग बांधले, त्याचा फायदा घेऊन तुम्ही पंजाबला पोहोचलात. अमरिंदर सिंगला म्हणाला चला तुमचं काम करतो. बघा, असं आहे की हे सगळं डिस्कशन आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की एकतर आम्ही खूप ओव्हरहाईप आहोत. मी आधीही सांगितलं, रोज सांगणार ही गोष्ट. मोदीजी जिंकले, भाजपा जिंकली, मोदीजी जिंकले, प्रशांत किशोर तर नाही जिंकला. नितीश कुमारने जर मला त्याच्यासोबत जोडलं आहे किंवा मला त्याच्या कामासाठी बोलवलं, तर मी जाऊन स्वतःच नाही म्हणणार की भाऊ मला तुझ्यासोबत घे आणि ते मान्य करतील. माझ्या बोलण्याने कोणाला घरी बोलावून घेतील. जनता मान्य करत नाही की तुम्हाला हे काम करता येतं. लोक तर हेच म्हणतात की मोदी जिंकलेले प्रशांत किशोर जबरदस्ती आपल्या फेटा बांधतात. त्यानंतर तुम्ही बिहारला गेलात.
बिहारमध्ये नितीश लालू जिंकले. तर काही लोक म्हणाले, "नाही, त्याला काहीतरी माहीतच असेल तेव्हाच तर बघा आता मोदीजींसोबत होता, आता त्यांना हरवणाऱ्या या फॉर्मेशनमध्ये आहे." तरी देखील काही लोकांनी म्हटलं, "यांचं काय आहे? हे तर लालू नितीश यांचं जातीय कॉम्बिनेशन होतं. प्रशांत किशोरचं काय आहे? जबरदस्ती स्वतः क्रेडिट घेतो." मग तुम्ही पंजाब जिंकलात. तर लोकं म्हणाले, "नाही, काहीतरी जाणतो हा माणूस म्हणून तर पंजाब जिंकला." मग तुम्ही ते तेलंगणा जिंकले, आंध्र जिंकले, तामिळनाडू जिंकले, दिल्लीमध्ये जिंकले, महाराष्ट्रात जिंकले. जेव्हा तुम्ही 10 वर्ष तेच काम केलं आहे, तेव्हाच तर लोकं मान्य करतात, की नाही भाई अच्छा यांना थोडंफार तरी येतं. बघा, पंजाबमधील अमरिंदर सिंगबद्दल असं होतं, की ते एक संथ माणूस आहेत. संध्याकाळी ते लवकर झोपतात, दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठतात. त्यांना मैदानात आणणं आणि जिंकवणं हे कठीण काम होतं. खूपच कठीण काम होतं आणि माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निवडणूक म्हणाल तर ती पंजाबची निवडणूक होती आणि आम आदमी पक्षाचा फार मोठा प्रभाव होता. त्याचा निकाल 5 वर्षानंतर दिसला. यापेक्षा मोठा निकाल आम आदमी पार्टीला 2017 मध्ये पंजाबमध्ये मिळाला असता. पण ही एक चांगली मोहीम झाली, देवाची थोडी मदत मिळाली आणि आम्ही निवडणूक जिंकलो देखील. आणि तुम्ही यासाठी गेलात तिकडे कारण का आम आदमी पार्टीने तुमचा इगो दुखावला होता? नाही, हे तर बघा मस्करीमध्ये होत असतं. 2015 मध्ये 2 पक्षांनी भाजपाला हरवलं. जानेवारीमध्ये 2015 मध्ये आम आदमी पार्टीने हरवलं भाजपाला दिल्लीमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये महागठबंधनच्या द्वारे आम्ही लोकं जिंकलो. तर सोशल मीडियावर जिंकण्यावरून बातमी यायला लागली, की "अरे, याने तर मोदी साहेबांना हरवलं आहे. आम्हा लोकांना हरवून दाखव तर मानू." तर सोशल मीडियावरचे व्हॉलंटिअर्स असतात ना, काही आमच्या बाजूने असतात, काही आम आदमी पार्टी त्यांनी हे सुरू केलं होतं. तर बोलण्यात असं आलं, की अच्छा आम आदमी पार्टीला देखील हरवून बघूया, त्यांना लक्षात येईल तेव्हा. मग एका इंटरव्ह्यूमध्ये आलं इकॉनॉमिक टाइम्समध्ये अरविंद केजरीवालचा. त्या इंटरव्ह्यूमध्ये अरविंद केजरीवालला पत्रकाराने प्रश्न विचारला होता, की अशी चर्चा चालू आहे, की प्रशांत किशोरचे आता महागठबंधनची मदत करत होते बिहारमध्ये. ते पंजाबमध्ये काँग्रेसची मदत करू शकतात, याचा परिणाम किती होईल? तर अरविंद केजरीवालने हसून त्यामध्ये लिहिलं होतं. हसत ते म्हणाले, की जर प्रशांत किशोरमध्ये दम आहे तर येऊन बघावं आणि जर काँग्रेसवर एवढाच काँग्रेसला त्यांच्यावर इतकाच विश्वास आहे, तर त्यांनाच चेहरा बनवून बघावं. आणि मग ब्रॅकेटमध्ये लिहिलं, की ही गोष्ट तुम्ही नक्कीच छापा. हे अरविंद केजरीवालने पत्रकारांना सांगितलं, की हे नक्की छापा. तर मग मी हा इंटरव्ह्यू वाचला आणि म्हणालो, "चला भाऊ, एक एक हात इथेच करूया." आणि त्यांना हरवलं देखील. कायद्याने हरवलं. 2017 मध्ये काँग्रेसला पंजाबमध्ये इंडिपेंडंट इंडियामध्ये सगळ्यात मोठा विजय 70 सीट जिंकून मिळाला होता. त्यानंतर पुन्हा अरविंद केजरीवाल सोबत मैत्री देखील झाली. त्यानंतर थोडे दिवस ती मैत्री राहिली. दिल्लीमध्ये त्यांची मदत देखील केली आणि यासाठीच केली, की मी पंजाबमध्ये विनाकारण त्या भांडणामध्ये पडलो होतो. मला नव्हतं पडायला हवं बघा, होतं. कॅप्टन अमरिंदर सिंगना सकाळी उठवणं कठीण झालं असेल. बघा असं आहे, तुम्ही जेव्हा लीडरसोबत काम करता, तेव्हा त्याआधी काही दिवस आम्हाला थोडी तयारी करावी लागते. त्यांच्यासोबत कसं होतं, अमरिंदर सिंग 11 वाजता दिवसाची सुरुवात करता समजा, तर त्या हिशोबाने बनवलं. आधी त्यांना विचारलं, "सर, आठवड्यामध्ये किती दिवस कराल?" म्हणाले, "5 दिवस मी करू शकतो, 11 ते 6 करू शकतो." त्या हिशोबाने मग मी कॅम्पेन डिझाइन केलं. आणि केजरीवालला झोपवणं कठीण झालं असेल. नाही असं नाहीये. अ, ठीक आहे. काय अनुभव होता तुमचा केजरीवालांसोबत? अरविंद केजरीवाल सोबत जे मी काम केलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. खूप लोकांचा असा दबाव होता, खूप लोक असा विचार करायचे. ते विचार करायचे, की मी आम आदमी सोबत जोडून लांबचा प्रवास केला पाहिजे. तर मला माझा माझा असा स्वभाव आहे, की कोणी जीवनातले अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे, आधी मी त्यांच्यासोबत जोडला जाऊन त्यांना जवळून पाहून समजून घेतो. कारण बरेच विरोधाभास असणारे लोकं त्यांना भेटतील, वेगळे मत असणारे आम आदमी पार्टीबाबत. एक खूप मोठा प्रवर्ग आहे, जो त्यांच्याबद्दल चांगले विचार ठेवतो. एक खूप मोठा प्रवर्ग आहे, जे अजिबात त्यांना आवडत नाहीत. तर मी दिल्लीमध्ये असं म्हणालो, की यांच्यासोबत काम करून बघीन तेव्हा समजेल, की ॲक्चुअली यांच्यासोबत दीर्घकाळ काम करू शकतो की नाही. काम केलं, त्यांच्या ताकदीने ते जिंकून देखील आले. पण मला असं वाटलं, की त्यांच्यासोबत दीर्घकाळ चालणं कठीण आहे. तर मग काम पुढे मी त्यांच्यासोबत नाही केलं. तेच तर सांगून टाका, की लांब चालणं कठीण काय? लांबवर चालणं यासाठी कठीण आहे, की मी असं पाहिलं, की पूर्ण सेटअपमध्ये कोणतेही इन्स्टिट्यूशनल किंवा आयडिओलॉजिकल रूटिंग नाहीये त्या पार्टीचं. खूप लोकं म्हणतात, की भाजपामध्ये ऑटोक्रेसी आहे, काँग्रेसमध्ये सगळे गांधी कुटुंबच निर्णय घेतात. पण ज्या प्रकारची व्यवस्था मी आम आदमी पार्टीमध्ये पाहिली, अगदीच वन मॅन शो आहे ते. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल, की आज काँग्रेस बीजेपी पार्लमेंटरी पार्टी बसली. तुम्ही बघतात, की मोदीजी आले, नड्डाजींनी स्वागत केलं, बैठक झाली, कॅन्डिडेट्सची लिस्ट तयार केली गेली. इन्स्टिट्यूशनल व्यवस्था होती. भले मग ती लिस्ट बनली असेल अमित शहाच्या घरी, पण एक व्यवस्था आहे. तुम्ही अशा प्रकारची बातमी कधी आम आदमी पार्टीबद्दल नसेल ऐकली, की 10 लोक बसलेत, काही व्यवस्थाच नाहीये. तर माझ्या डोक्यामध्ये माझा संरचनात्मक, संस्थात्मक प्रयत्नांकडे थोडा कल आहे. मी तर वन मॅन शोमध्ये मी स्वतःला जास्त कम्फर्टेबल नाही मानत कधी. जास्त करून लोकं जिथे तुम्ही निवडणूक लढली, तुमची स्तुतीच करतात, प्रशंसा करतात, विरोधी पक्ष पण आणि ज्यांना जिंकवलं पण. पण चंद्रबाबू नायडूंची बातमी मी वाचली. ते म्हणाले, की प्रशांत किशोरने तर आम्हाला लुटलं.
हा बिहारी डाकू आहे. याने आंध्र प्रदेशमध्ये लाखो मतं गायब केली आणि हैदराबादमध्ये येऊन आमचा डेटा देखील चोरला. अ, आता बघा, जेव्हा तुम्ही निवडणूक हरता, तुमची हुकुमशाही जर जात असेल, तर थोडी भीती आणि थोडासा राग तर येईलच. पण त्यानंतर चंद्रबाबू नायडूंसोबत माझी मैत्री देखील आहे. बोलणं देखील होत असतं आणि त्यांनी येऊन आपल्या वक्तव्याबद्दल देखील खेद व्यक्त केला आणि मी देखील म्हणालो, की "सर, माझं काही व्यक्तिगत तुमच्याशी आहे नाही." आणि आता काही दिवसांपूर्वी मी भेटलो देखील. त्यांना सांगितलं, की "सर, आम्ही तर नाही करू शकत काही. आता ते काम सोडलंय मी, पण माझ्या शुभेच्छा आहे तुमच्याबरोबर. ना मी जगनमोहन रेड्डींची मदत करतो, ना तुमच्या बाजूने काही फॉर्मली मदत करू शकेन. पण तुम्ही जिंका, आमचा त्याच्यात काही हस्तक्षेप नाहीये. मी काम ते सोडलंय आता." पण संबंध बनवण्यामध्ये तुम्ही मास्टर आहात. कारण ममता बॅनर्जी पण तुम्हाला भाऊ मानतात आणि हो, राखी बांधतात. मानतात. हो, मानतात. त्यांच्यासोबत बहिणीचं नातं आहे. जातो त्यांच्या घरी, चॉप खायला घालतात बनवून आणि खूप चांगले संबंध आहेत. पण मी संबंध खराब करत नाही कधी. विनाकारण मी संबंध कधीच खराब करत नाही आणि ज्या ज्या जे जे माझ्या आई-वडिलांनी मला शिकवण दिली आहे, ज्या लोकांनी आयुष्यात तुमची कधीतरी मदत केली असेल कोणतीही, त्यांच्या तुम्ही उपकाराखाली असलंच पाहिजे, ग्रेटफुल असलंच या पाहिजे. केसमध्ये तर तुम्ही त्यांची मदत केली आहे. इतकं मोठं चॅलेंज होतं नरेंद्र आणि मोदी आणि अमित ते शहांचं. लोक देखील चांगली वागणूक देतात. माझी त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीये, की मी राज्यसभेमध्ये जाईन. त्यांनी त्या प्रकारच्या सगळ्या ऑफर दिल्या असतील. ज्या कोणासोबत पण तुम्ही काम करता, लोक अशा प्रकारच्या ऑफर देतात, की तुम्ही राज्यसभेमध्ये प्रवेश करा, आमच्या पक्षात या. पण माझं ते लक्ष नाहीये आयुष्यात, की मी कोणत्या पक्षामध्ये राज्यसभेमध्ये प्रवेश करू. म्हणून मी संबंध चांगले ठेवतो आणि मी माझा प्रवास करत मी पुढे जातो. पण आज देखील लोकांना जाणून घ्यायचे आहे, पश्चिम बंगालची निवडणूक कठीण निवडणूक होती. वाटलं होतं की बीजेपी 200 सीट्स जिंकेल. पूर्ण ताकद लावली होती. एकदम हिंदुत्वाची लाट दिसून येत होती. ममता बॅनर्जी जिथे जात होत्या, जय श्रीरामच्या घोषणा लागत होत्या. पण तो डाव उलटून लावला. मी तिथे जून 2019 मध्ये गेलेलो आणि मे 2021 मध्ये निवडणुकीचा निकाल आला. 2 वर्ष कोरोनाच्या काळात देखील एक घर नाही आलं. कोणी दुसरं काम नाही केलं. बंगालमधील एक-एक बूथ, गाव, ब्लॉक त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि 2-3 गोष्टी आम्ही अजून केल्या तिथे, ज्यावर मीडियाने एवढं लक्ष नाही दिलं आणि बीजेपीने देखील लक्ष नाही दिलं. आधी आम्ही तिथे जे कॅम्पेन केलं दीदींसाठी, दीदी के बोलो, ज्यामध्ये काही 75 लाख लोकांनी फोन करून दीदींना सांगितलं, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये सांगितलं, की त्यांची समस्या काय आहे, त्यांची तक्रार काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहे, ते कोणत्या गोष्टीवर नाराज आहे. आणि मग त्यानंतर तिथे मी एक कार्यक्रम लॉन्च केला होता, द्वारे सरकार. त्यामध्ये जवळ-जवळ 2,80,00,000 लोकं स्वतःच चालून कॅम्पमध्ये आले आणि त्यांच्या समस्यांचे निवारण केलं गेलं. आता मीडियाला मी जेव्हा सांगतो, तेव्हा ते सगळं म्हणतात, "हे सगळं ठीक आहे. पण हे सांगा, की हा मनुष्य तुम्हाला सोडून टी-एम-सीमधून निघून गेला, याने काय होणार आहे?" अरे, त्याने काही नाही होणार. कारण जनता जर सोबत असेल, तर ॲज अ कॅम्पेन मी म्हणालो, आपण काय करतो? जर एका ओळीमध्ये तुम्ही मला माझी जॉब समरी विचाराल, तर आमचं काम आहे, की खालच्या लोकांचं म्हणणं ऐकणं आणि ऐकून एक सुसंगत संवाद साधणं. ही तर हिंदीमध्ये आपण म्हण ऐकली आहे, की "राजा भेस बदल कर निकला तब उसे पता चला." यामध्ये आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या रुलिंग कास्टसाठी एक शिकवण आहे. ही लाईन का सांगितली जाते? राजा जो कोणी असेल, जो कोणी खुर्चीवर बसलाय, त्याला खालच्या पातळीवरील परिस्थिती ऐकणं, समजणं सगळ्यात कठीण आहे. भले मग तो कितीही मोठा ग्रासरूट लीडर असो, भले त्याचं कितीही मोठं तंत्र असो, जितके लोक त्याला फीडबॅक देत आहेत, त्यांना योग्य माहिती नाही मिळत. तर आमचं काम आहे, की ऑन द बिहाफ ऑफ द लीडर वी हिअर व्हॉट पीपल आर टॉकिंग ऑन द ग्राउंड आणि 10 पैकी 9 वेळा आम्हाला योग्य ती माहिती मिळते. जर तुम्ही सुसंगतपणे ऐकलं आणि त्यांना प्रतिसाद दिला, तर जनतेला थोडी ना इंटरेस्ट आहे, की कोणाला आणायचं आणि कोणाला काढायचं. त्यांना स्वतःच्या समस्यांबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्यांना एक सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट हवी. त्यांना असं गव्हर्नमेंट हवं, जे त्यांच्या घरच्यांना रिस्पॉन्स करत असेल. जे लीडर्स वरती बसतात त्यांना माहीतच पडत नाही आणि खालून सगळं निघून गेलेलं असतं. जे लोक लांबून ममता बॅनर्जींना बघतात, वाटतं की त्या वन मॅन शो आहे. त्या कोणाचंच ऐकत नाहीत. त्यांना जे पाहिजे तेच करतात. नाही, मला लोकांनी ही गोष्ट सांगितली होती, की ही गोष्ट अनाउन्स झाली होती, की मी त्यांची मदत करायला जातोय. तर लोकांनी म्हटलं होतं, की "अरे, वाजपेयींचं यांनी नाही ऐकलं, तर प्रशांत किशोर किस खेत की मुली आहे." भाजपने देखील म्हटलं होतं. पण माझा स्वतःचा अनुभव आहे दीदींसोबत 2 वर्षांचा. त्यांनी क्वचितच कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलं. आपलं काम करायची त्यांची एक पद्धत आहे. पण मला 2 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्यामध्ये कोणतीही समस्या नाही आली. जे काही आम्हाला करायचं होतं किंवा समजायचं, की हे करणं योग्य आहे, तर आम्ही तसं केलं आणि त्याचा परिणाम देखील तुम्ही पाहिला. टीएमसी तिथे जिंकली ही मोठी गोष्ट नाहीये. टीएमसी 15 वर्ष, 20 वर्षांच्या आपल्या एक्झिस्टन्समध्ये सगळ्यात मोठं 48% मतं घेऊन बंगाल जिंकलं. ते कधीच कोणी जे त्यांचं व्होट पर्सेंटेज 6% वाढलेलं होतं. 44-43 वरून 48% पर्यंत ते पोहोचलं. इन्क्रिमेंटल व्होट्स आम्ही घेऊन आलो, हे सगळ्यात मोठं यश आहे. बीजेपीचं नेहमीच स्पष्टीकरण असतं, की तिथे 30-32% मुसलमान मतं आहेत
आणि ममता बॅनर्जींना हे सगळे एन ब्लॉक पडतात. नाही, 27% मुसलमान आहेत. ममता बॅनर्जींना 48% मतं आले. जर फक्त मुसलमानांचं मत असतं तर 48% कसे आले असते? तुमच्या कॅम्पेन्स बद्दल भरपूर चर्चा असते, जसं चाय पर चर्चा, पंजाब द कॅप्टन, कॅप्टन द पंजाब. तर तुमच्याकडे असे इंटरेस्टिंग आयडियाज येतात तरी कुठून? या माझ्या आयडिया नसतात. जी मुलं काम करतात आमच्यासोबत, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की आमचं सगळं काम आहे फक्त ऐकायचं. जसं जर मला कोणत्या कॅम्पेनचं नाव बनवायचं आहे, 50 मुलं आहेत, तर मी तुम्हाला सांगेन, की चला प्रत्येकाने 2-2, 3-3, 4-4 नावे लिहा. मग त्यामधूनच काहीतरी 4-5 चांगली नावं येतात. मग ते घेऊनच आम्ही ग्राउंडवर जातो. जसं चाय पे चर्चा, ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होते, चाय पे चर्चाची, ज्याचं नाव चाय चौपाल मोदीजींनी सजेस्ट केलं होतं. याचं नाव ठेवा चौपाल. त्यांच्या डोक्यात होतं याचं नाव चाय चौपाल ठेवायला हवं. आणि माझ्या डेटामधून किंवा माझ्या फिलिंगमधून मला असं वाटलं, की याला चाय पे चर्चाच म्हटलं जावं. आणि मोदीजी बिंग मोदीजी ते ऐकतच नव्हते. मग तरीही आम्ही पुढे गेलो, चाय पे चर्चा म्हणूनच घेतलं आणि एकदमच आयकॉनिक ठरलं ते. लोक अजूनही ते पुढे कंटिन्यू करतच राहिले आहेत. तर अगेन वी गो बाय विस्डम ऑफ क्राउड. व्हॉट पीपल थिंक दे लाइक, वी गो विथ दॅट. असं नाहीये की मी कोणी खूप मोठा समजदार आहे किंवा मला स्वप्नामध्ये ही सगळी नावं येतात. ज्या नावांना भरपूर ऑप्शन्स मिळतात, ऑब्जेक्टिव्हली विदाऊट गेटिंग, की चला मोदीजी बोलले आहेत तर चेक तरी का करायचं? तर 4-5 नाव आले, चेक केली, त्याचा सर्व्हे केला, लोकांना विचारलं. लोक म्हणाले की चर्चा करणं चांगलं आहे. तर चर्चा केली आम्ही. तुम्ही जितकं स्वतःला मॉडेस्ट मानता, जनता तेवढं मानत नाही, लोक देखील तेवढं मानत नाही. आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर कोणत्या हो. पक्षाने तुम्हाला अप्रोच केलं, की जरा येऊन आमची रणनीती आखा नाही, म्हणून? लोक तर बघा बोलतच राहतात. पण 2021 मध्ये जेव्हा मी फॉर्मली सांगून टाकलं, की मी त्या स्पेसमध्येच नाहीये, तर स्वाभाविकपणे लोकांना माहीत पडलं, की मी अवेलेबलच नाही. तर जेव्हा मी अवेलेबलच नाही, मी 16 महिन्यांपासून बिहारच्या गावामध्ये राहतोय. तर मी कोणाची मदत कशी काय करीन? पण स्वाभाविकपणे लीडर जे ओळखतात, ते फोन करून थोडीफार चर्चा करतात किंवा कधी भेटले तर बोलणं होऊ शकतं. पण मी ॲक्टिव्हली जे काम करत होतो, ते काम ना मी आता करतो, ना मी पुढे कधी आयुष्यात कोणासाठीही करीन. आता वेळ कमी राहिलेला आहे. ज्या स्पेसमध्ये तुम्ही काम करता त्याबद्दल थोडं बोलूया. एक ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप प्रशांत किशोरवर. निवडणूक पण लढवणार, पक्ष पण बनवणार, बिहारमध्ये सरकार पण स्थापणार. बिहारमध्ये जनता पार्टी देखील बनवेल. ते निवडणूक पण लढतील आणि देवाची कृपा झालीच तर पुढच्या वेळी जेव्हा मी आपकी अदालतमध्ये येईन तर तिथून जिंकूनच येईन. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत पॉलिटिकल रणनीतिकार प्रशांत किशोर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये जनसुराजचे ॲक्टिव्हिस्ट प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे स्वतःमध्येच मंत्रमुग्ध आहेत. बघा, खूप सारे लोक असं म्हणतात, मोदीजींना पीएम बनवलं, इतके सगळे सीएम बनवले, आता मी स्वतः मैदानात उतरून मी मुख्यमंत्री बनेन. नाही, असं काही एक्सप्रेशन नाहीये माझं. मी जे प्रयत्न करत आहे, की मी जे आयुष्यात मागच्या 20 वर्षात शिकलो, पहिली 10 वर्ष संयुक्त राज्य संघामध्ये आणि मग 10 वर्ष पॉलिटिकल स्पेसमध्ये माझे स्वतःचे विचार आहेत, की इट इज टाईम फॉर मी टू गिव्ह बॅक टू माय प्लेस, जी बिहार आहे. आज बिहार देशातलं सगळ्यात गरीब मागासलेलं राज्य आहे. तर मला असं वाटतं, की तिथे एक नवीन व्यवस्था बनवली गेली पाहिजे. आणि ती व्यवस्था बनवण्यामध्ये मी जर काही योगदान करू शकलो, लीड करू शकलो, जबाबदारी घेऊ शकलो, तर तेच करण्याचा प्रयत्न राहील. प्रशांतजी, ज्या गोष्टीसाठी देशाची सगळी जनता तुम्हाला अप्रिशिएट करते, सगळ्या राजकारणी पक्षाची लोक अप्रिशिएट करतात, सगळे मानतात की तुम्ही एक रणनीतिकार आहात, तुम्ही एक चांगली पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बनवू शकता, डेटा अनालिसिस करू शकता, ज्याबद्दल तुमची ओळख आहे ते तुम्ही सोडून देणार आहात. यासाठी सोडलं कारण जे मला करायचं आहे आयुष्यात, म्हणजे जे मी सोडलं आहे ते त्यापेक्षा खूप मोठी आहे. बिहारची जनता, 13 करोड जनता आज 25, 30, 40, 50 वर्षांपासून विखुरली गेली आहे पूर्ण देशाच्या तुलनेने. बाहेर जेव्हा तुम्ही बिहारच्या जाता तेव्हा बिहारी म्हणून घेणं ही एक प्रकारची शिवी आहे, अपमान आहे. तर ती गोष्ट सुधारण्यासाठी एक खूप मोठ्या प्रयत्नाची गरज आहे आणि मला असं वाटतं, की बिहारमधून असल्या कारणाने जर हा प्रयत्न माझ्यासारखा कोणी व्यक्ती नाही करणार, तर दुसरं कोण करणार? यासाठी ही जबाबदारी मी स्वतःवर घेतली आहे आणि काम मी तेच करतोय जे आधी करत होतो. आधी मी नेत्यांना सल्ला द्यायचो. आधी त्यांना सांगायचो, की तुम्ही तुमच्या पक्षाचं ऑर्गनायझेशन कसं करायचं, कॅम्पेन करा, जनतेला कोणता मेसेज द्यायचा आहे, कशी निवडणूक लढायची, कसं जिंकून यायचं. काम मी तेच करतोय, फक्त मी त्याचे पात्र बदलले आहेत. आता मी नेता आणि पक्षांना नाही तर बिहारच्या जनतेला समजावतोय. गावात जाऊन तुम्ही त्यांना समजावत सांगतोय. नाही, तुम्ही तुमचे भाषण ऐकले, तुम्ही जनतेला ओरडता, अगदीच तुम्ही ओरडतो. जनतेला सांगता की ₹500 घेऊन चिकन भात खाऊन तुम्ही मतं देता. नक्कीच. त्यांना मी हे सांगतो आणि खूप लोकं मला सांगतात, की तुम्ही तर भडकावताय लोकांना. तर हा एक अटेम्प्ट पण आहे राजनीती पॉलिटिकल कम्युनिकेशनमध्ये. जर तुम्ही पाहिलं, मी त्यांना हे सांगतोय, की
तुम्ही जी चूक करत आहात, जोपर्यंत तुम्ही ती नाही सुधारणार, तोपर्यंत कोणत्याही नेत्यांना शिव्या देऊन गोष्ट सुधारणार नाही. आणि मी यासाठी हे म्हणतोय, मी नाही सांगत आहे की तुम्ही माझे जनता जनार्दन आहात, माझे मायबाप आहात, तुम्ही माझी मदत करा, मला मतं द्या, मी सगळं नीट करेन. मी त्यांना हे सांगतोय की जोपर्यंत तुम्ही नाही सुधारणार, तोपर्यंत सगळं नाही बदलणार. कारण बिहारने सगळ्यांचं राज्य पाहिलं प्रशांतजी, मी आहे. तुम्हाला तिथल्या मुसलमान लोकांशी बोलताना ऐकलंय. तुम्ही त्यांना म्हणत होतात की तुमच्यापेक्षा जास्त मुर्दा कॉम मी नाही नाही, पाहिली. हे सगळं मी मुर्दा कॉम नाही बोललोय. मी असं म्हणालो की तुमच्यापेक्षा जास्त घाबरलेला कॉम मी नाही पाहिलाय, की जेव्हा तुम्ही मुसलमानांना भेटतात, तर ते तुम्हाला नेहमी मुस्लिम लोक तुम्हाला म्हणताना दिसतील की आम्ही अल्लाला सोडून कोणालाच नाही घाबरत. आणि मी त्यांना हे सांगतोय की जर तुम्ही असं म्हणतात, तुमचं हे राजनैतिक बिहेवियर आहे, तर ते त्याच्याशी जुळत नाहीये. कारण तुम्ही मतं फक्त यासाठी देताय कारण तुम्हाला भाजपाची भीती वाटतेय. तर जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कॉमची, समाजाची प्रगती पाहिजे असेल, बघायची आहे, तर त्या भेटीतून बाहेर या आणि जो तुमच्यासाठी उत्तम कॅन्डिडेट असेल, जो उत्तम उमेदवार असेल, त्याला मतं द्या. फक्त भाजपाला हरवण्याच्या दृष्टीने मतं देऊ नका. आपलं आणि आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, आपल्याला जिंकवण्यासाठी मतं द्या. घाबरू नका. ही गोष्ट सांगत होतो मी. आणि हे मी एकमेव असा माणूस आहे की जो मुसलमानांच्या मध्ये बसून हे त्यांना सांगतो मी. मी मुसलमानांना ही गोष्ट सांगत आहे की बाबांनो, तुम्ही हे चुकीचं करत आहात. मी त्याच व्हिडिओमध्ये हे देखील म्हटलंय की तुमचे हाल यासाठी असे आहेत कारण तुमच्या कॉममध्ये जे पैगंबर साहेबांनी सांगितलं आहे की जीवन में जद्दोजहद के कुछ हासिल नहीं होता. आणि आजचा मुसलमान, आजचा जो राजनैतिक राजकारण करणारा महोत्सव मुसलमान आहे, त्याला तर जद्दोजहद नाही करायचंय, त्याला लढायचं नाहीये, त्याला संघर्ष नाही करायचा आहे. तो कोणी ना कोणी पाहत आहे, कोणता अलायन्स बनलाय, कोणता माणूस उभा राहिलाय, कोणी ममता दिदी यावी, कोणी राहुल यावा, कोणी लालू यावा, कोणी प्रशांत किशोर यावा आणि त्यांनी भाजपापासून सुटका द्यावी. असं नाही होऊ शकत. कारण ही गोष्ट मी थोडी ना म्हणतोय, हे तर जे त्यांच्या कॉमच्या गोष्टी आहेत, जे त्यांनी रचलेल्या गोष्टी आहेत, तेच तर मी त्यांना सांगतोय की प्रशांत किशोरकडनं शिकायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या कॉमच्या ज्या रचलेल्या गोष्टी आहेत, सामाजिक जीवन, सामाजिक राजनैतिक जीवनाच्या दृष्टिकोनाने त्या गोष्टींना आचरणात आणलं तर तुमची परिस्थिती चांगली तर तुम्ही होईल. निवडणूक पण लढवणार, पार्टी देखील बनवणार, बिहारमध्ये सरकार पण स्थापणार. बिहारमध्ये जनता पार्टी देखील बनवेल, ते निवडणूक पण लढतील आणि देवाची कृपा झालीच तर पुढच्या वेळी जेव्हा मी आपकी अदालतमध्ये येईन, तर तिथून जिंकूनच येईन. आपण 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो? हो. सर, माझा प्रश्न असा होता की तुम्हाला खूप ऑफर्स आल्यात तुमच्या आयुष्यावर मूव्ही बनवण्यासाठी आणि हल्लीच ऐकण्यात आलं होतं की तुम्ही मुंबईला गेलेलात शाहरुखजींना भेटायला. तर तुम्ही याच संबंधित भेटायला गेलात, हे खरं आहे का? नाही, शाहरुख खानला भेटायला ॲज अ फ्रेंड, मित्र म्हणून गेलो होतो. खूप वेळा भेटलो आहे, तर जात असतो. तर ही जशी बातमी मिळाली, तसं मीडियावाल्यांनी 2 बातम्या एकत्र करून की प्रशांत किशोर भेटतात शाहरुख खानला, म्हणजे एकतर शाहरुख खान राजकारणात येत आहे, नाहीतर मग प्रशांत किशोरवर पिक्चर बनणार आहे. तर दोन्हींमध्ये काहीच साम्य नाहीये. आम्ही लोक एका ट्रस्टची संबंधित देशात एक एक व्हॉलंटियर नेशन बनवण्याच्या संबंधित खूप वेळा बोलणं झालं होतं. त्या संदर्भात भेटलो होतो. मूव्ही बनवण्याची जी गोष्ट आहे, तर लोकांचे ऑफर्स येतच असतात. खूप लोक भेटले आहेत. पण मला असं वाटतं, की मी आयुष्यात असं काही नाही केलं, की ज्यावर फिल्म बनवण्याची गरज आहे. मी त्यावर आतापर्यंत तरी पोलाइटली जर विचार करत तुमच्यावर असतो. मूव्ही एक बनली, तर त्याचं पात्र कोण करेल? आता मला असं वाटतं फिल्म बनवण्याची काही गरज नाहीये. कॅरेक्टर जर प्ले करायचा असेल, तर मला वाटतं समबडी लाइक मनोज वाजपेयीने हा रोल प्ले करावा. आणि पंकज त्रिपाठी हे दोघंही माझे मित्र आहेत, बिहारचे आहेत आणि दोघं बिहारचे आहेत, मित्रही आहेत. उत्तर भारतातल्या कमीत कमी राजनैतिक, सामाजिक परिस्थिती त्यांना माहिती आहे. तर दोघांपैकी कोणीही रोल करू शकतो. प्रशांतजी, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही कोणती गोष्ट टाळण्याचा नाही प्रयत्न केला. सरळ सरळ उत्तरं दिली, अगदी खरी उत्तरं दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज नरेश कौशिक यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला प्रशांत किशोर यांच्यावर. त्यांना त्यांच्या राजकारणी स्टॅटिस्टिक्सबद्दल विचारलं, नरेंद्र मोदीबद्दल विचारलं, राहुल गांधींबद्दल विचारलं, ममता बॅनर्जीबद्दल विचारलं. प्रत्येक लीडरबद्दल ज्यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे, त्यांनी अगदी बेधडकपणे उत्तरं दिलीत. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज नरेश कौशिक यांच्या निर्णयाची. आपकी अदालतमध्ये आजचा खटला थोडा असाधारण होता. हे खरं तर 2 राजकारणी पंडितांमधली चर्चा होती. प्रशांत किशोर तर एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत, सगळे जाणतात. आणि रजत शर्मा भारतातील सर्वोत्तम पत्रकारांपैकी एक आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीचा राजकीय दृष्टिकोन असतो. प्रत्येक तिसरी व्यक्ती पॉलिटिकल कॉमेंटेटर असते आणि जवळपास प्रत्येक पत्रकार स्वतःला राजकारणाचा विशेष तज्ज्ञ समजतो, जेव्हा की असं नाहीये.
सत्य हे आहे की भारतामध्ये फक्त एकच पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत, ते आहेत प्रशांत किशोर. हे खरं तर जगामध्ये खास करून पाश्चिमात्य देशांमध्ये परंपरा आहे व्यावसायिक स्वरूपात. लोक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट असतात, पण भारतात असं नाहीये. भारतामध्ये प्रशांत किशोर यांनी एक नवीन परंपरा सुरू केली आहे आणि यासाठी हे न्यायालय त्यांना असा निर्देश करतं की त्यांनी त्यांचं जनसुराज्य अभियान चालूच ठेवावं. पण तुम्ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजीला अजिबात सोडू नका. भारताला खूप गरज आहे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टची आणि तुम्ही भारतातले एकमेव पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहात या न्यायालयाच्या मते. म्हणून तुम्ही हे सोडू नका, याला चालूच ठेवा. पण तुम्हाला तुमच्या जनसुराज अभियानासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मागच्या वर्षामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती बिहारमध्ये राहिली आहे, मला वाटतं प्रशांत किशोर सारख्या लोकांची बिहारला अत्यंत गरज आहे. बिहारच्या विकासासाठी, बिहारला पुढे नेण्यासाठी खूप मोठ्या प्रयत्नांची गरज आहे आणि जनस्वराज खूप चांगला प्रयत्न करते. पण मी देखील नरेश कौशिक यांच्या बोलण्याशी सहमत आहे. त्यांनी त्यांचा जो राजकारणी रणनीतिकाराचा रोल आहे तो नाही सोडला पाहिजे. ही भूमिका पार पाडण्यासाठी देशात आज कोणी नाही आहे. आपकी अदालतचा आजचा खटला इथेच संपवूया. पुढच्या आठवड्यात तुमची भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.